ते आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. थोडंसं आपण जो 13वा आठवडा सुरू केलाय, ते जे आपण पहिलं सत्र घेतलं, त्यामध्ये थोडंसं आता कालचा दिवस गेला म्हणून त्यामधले थोडे पॉइंट मी हायलाइट करत होते, एक उजळणी म्हणून. व्हिडिओ माझा सारखा असा थांबत नाहीये ना, मला असं वाटतंय. जर असा स्टक झाला इंटरनेटमुळे तर प्लीज सांगा मला. तर सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रिय मास्टर मावतर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचा उच्च स्वर. सगळ्यांना माझ्या हृदयातून प्रणाम. खूप प्रेम सगळ्यांना आणि खूप प्रकाश. कालचं सरांचं सत्र आपल्या सगळ्यांना खूप आवडलंय. मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतायत. YouTubeवर पण ज्यांच्यापर्यंत ते पोहोचेल अजून सुद्धा, त्या सगळ्यांना यातून खूप एक लाईट प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आज ना मी तुमच्याबरोबर काही गोष्टी सांगेन. जरी आपला 13वा आठवडा संपायला थोडंसं पुढे-मागे झालं हरकत नाही. पण ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना ग्रुपमध्ये आपल्या सामूहिक चेतनेसोबत शेअर करणं फार गरजेचं आहे. आपल्या 13व्या आठवड्यापर्यंत आपण थांबलो आणि मग शैलेश सर आपल्यासोबत आले. त्याचं पण एक कारण आहे. काल सुरुवात करतानाच मला खरं ते पुन्हा एकदा सत्र नीट ऐकायचंय सरांचं. अ, काही गोष्टी समजून घ्यायच्यात त्याच्यातल्या पण. पण तेवढा वेळ नाही मिळाला आज, पण मी ते नक्की ऐकेन उद्या वगैरे. पण जे पहिलं वाक्य होतं सरांचं, की जेव्हा आपण तयार होतो ना, तेव्हा ब्रह्मांड आपल्याला संधी द्यायला लागतं. त्या वाक्यातच खूप काही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा तयार असतो, तेव्हा मास्टर येतात आपले. तर सरांच्या त्या वाक्याने सरांनी सुरुवात केली, हे मला आठवतंय, की जेव्हा आपण तयार असतो, तेव्हा ब्रह्मांड, युनिव्हर्स आपल्याला संधी द्यायला लागतं. आणि सरांनी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन केलं, की आपण युनिफाईड करतोय, सुरुवात केलीये. कारण येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठं परिवर्तन ज्याबद्दल सर बोलले. मला त्याचबद्दल तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय, की सर जरी काल आले असले, आपल्या सगळ्यांशी बोलले असले, तर त्याला 13 आठवडे पण लागले. आपण सगळे 13व्या आठवड्यापर्यंत आल्यानंतर सर आपल्या सगळ्यांशी बोलले येऊन. ह्याचं एक कारण असं आहे, की ती एक आपल्या सगळ्यांची एक समज, एक बुद्धी आणि युनिफाईडमध्ये टिकून राहणं, ही स्वतःमध्येच एक अचीव्हमेंट असल्यासारखं आहे. आणि तुम्ही सगळेजण इथं राहिलात, धरून राहिलात बाबाजींना. जसं मी नेहमी म्हणायचे ना, की धरून राहा. त्यामुळं ती आपल्या सगळ्यांची एक हे म्हणू शकतो, की आपल्यामध्ये खरंच ते आहे का शिकण्याची जिद्द आहे का? हे सगळं ह्यामध्ये आपण समजून घेऊ, की सर आत्ताच का आले? मला का सुरुवातीला हा विचार नसेल आला बघा. आला होता विचार, की शैलेश सरांना आपण बोलवायचंय. पण मी कृती नाही केली त्याच्यावर. मी सरांना मेसेज सुद्धा नाही केला, की मी युनिफाईड सुरू केलं म्हणून. काल एवढं सांगायला वेळ नव्हता आपल्याकडे. कारण माझी इच्छा होती सरांनी जास्तीत जास्त बोलावं. आपण जास्तीत जास्त त्यांच्याकडनं सगळं जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं. आणि सरांना माहीत नव्हतं, की मी माहीत पडलं असेल, कारण बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं असणार, की मराठीमध्ये कारण मी त्या बॅचला होते 2024च्या. त्यामुळे कुणाकडून तरी गेलं असेल, पण माझ्याकडून सरांकडे गेलं नाही. आणि हे मला सारखं वाटत होतं, की आपण सरांना सांगावं. पण मी नाही सांगितलं. माहीत नाही का? आतून ते फिलिंग नाही आलं. फक्त मी त्यांना आठवत होते हृदयातून. पहिले काही सत्र आहेत ना, पहिले 1, 2, 3 धडे वगैरे असे, त्यावेळेस मी सरांची जाऊन सत्र जी आमची होती, ती ऐकायचे, की सरांनी कसं एक्सप्लेन केलं होतं, काय पद्धतीने. पण मला नंतर गरज नाही वाटली, की सरांचं जाऊन ऐकावं आणि तेच इथे येऊन सांगावं. तुम्हाला मी खरं सांगते, माझा खरा-खरा अनुभव मी तुमच्यासमोर सगळं अगदी स्पष्टपणे मांडते जे आहे ते. कशासाठी? कारण मला असं वाटतं ना, मी ज्याला कुटुंब मानलंय, त्यांच्या आयुष्यात खरोखर ते बदल व्हावेत. पहिला मला सुरुवातीला युनिफाईड सुरू करताना वाटलं, की आपल्याला त्या पद्धतीने सांगता येईल का?
जसं बाबाजींचे शब्द आहेत ते उतरवता येतील का? कारण अंतःकरणामध्ये ती एक समज असते, की आपण ज्या पद्धतीने सरांकडनं शिकलोय, आपण जे समजून घेतलंय, प्रत्येकाची बुद्धीची समज आहे. त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी उचलतो. एकच वाक्य 10 लोकं 10 बाजूनी बघतात आणि प्रत्येकजण वेगळ्या बाजूने त्याचा विचार करतो. मी ज्या पद्धतीने ते समजून घेतलं, तर मला असं वाटत होतं, की आपल्याला येईल का ते? आणि म्हणून मी काही पहिले सत्र म्हणा, थोडंफार सरांचं ऐकायचे त्यातनं जाऊन, सरांनी कशा पद्धतीने केलंय. पण कुठेतरी माझा उच्च स्व मला हे सांगत होता वारंवार, की तुला कुठलीही कॉपी करायची गरज नाहीये कुणाची. तू परिपूर्ण आहेस. तू तुझ्या ज्ञानाप्रमाणे जा. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, की पहिले काही सत्र मी सरांचे ऐकायची, की सरांनी अच्छा मग मी कसं काय बोलू किंवा असं काही थोडंफार मी त्याचा स्टडी केला असेल. पण नंतरचे धडे मी वाचले सुद्धा नाहीत आणि तिथं गेले सुद्धा नाही. मला आठवतंय एक मागचा आठवडा बहुतेक ज्यामध्ये एक वाक्य होतं काहीतरी, की अद्वितीय आहोत आपण असं नाही का, की प्रत्येक जण अद्वितीय. त्या धड्यावेळेस मला वाटलं, की इथं मला सरांचा गाईडन्स पाहिजे थोडासा, की सरांनी कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं. मी तिथे गेले. माझ्या हायर सेल्फला म्हणलं, "मला ह्याचं गाईड करा तुम्ही बरोबर." मी तो सरांचा YouTube चॅनलचा तो धडा काढला, बघितलं आणि तिथं सरांचं ते बरोबर वाक्य जेवढं मला गरजेचं होतं, तेवढं वाक्य माझ्या कानावर आलं, जे मी लिहून घेतलं होतं माझ्या वहीमध्ये, की अभिव्यक्ती सरांनी कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं. मी तेवढंच वाक्य ऐकलं आणि तो व्हिडिओ बंद केला तिथंच. मी म्हटलं, "माझं जे सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, माझं जे सर्वज्ञ ज्ञान आहे, ते मी वापरलं पाहिजे. व्हाय शुड आय कॉपी अदर्स?" राइट? मी कुणाची कॉपी करून कशासाठी करू ना? जर माझ्या आतमध्ये पण ती सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, जर मी पण युनिफेडच्या सरावात आहे, बाबाजींच्या टीचिंग्समध्ये आहे, तर मी काय, शैलेश सर काय आणि तुम्ही सगळेजण काय, तितकेच दिव्य आहोत, तितकेच परिपूर्ण आहोत, तितकेच प्रभावी आहोत, तितकेच सगळ्या गुणांनी भरलेलो आहोत. शैलेश सर आल्यानंतर माझं जी एनर्जी होती मला खूप, खूप फील होत होती. कारण एक मेंटॉर म्हणून, एक गुरु म्हणून मी त्यांना बघितलं नेहमी. कारण माझ्या आयुष्यात असं कुणीच आलं नाही आत्तापर्यंत, की ज्यांच्याकडून मला असं ज्ञान मिळालं. कायम त्याच्यासाठी मी तरसले, त्या ज्ञानासाठी, की कुणीतरी हे सांगणारं असावं. असं आपल्या आयुष्यात पण झालं असेल. आपण गुरु म्हणजे जे आता स्वामी असतील किंवा हे असतील त्यांना सगळ्यांना, पण एक असा व्यक्ती, की जो आपल्याला ह्या गोष्टी सांगेल आणि ते बाबाजींच्या रूपामध्ये, शैलेश सरांच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत, माझ्यापर्यंत त्यावेळेस पोहोचले. अगदी जेव्हा मी खरंच मला त्याची गरज होती. अशा वेळी ते जेव्हा मंचावर येणार म्हटल्यावर कुठेतरी भावनिक पण मी झाले होते आणि ते सरांना नंतर कळवलं पण, "सर असं-असं झालं होतं." युनिफाईड सुरू झाल्यानंतरही सरांना 13 आठवडे 11 आठवडा मला वाटतं 11व्या आठवड्यात मी त्यांना फोन केला, मेसेज टाकला होता तो पण, की "सर मी असं-असं मराठीमध्ये केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगू शकले नाही ह्याचं पण कारण आहे. कारण मला अजूनही ते कुठेतरी आतमध्ये एक होता ब्लॉक." जे खरं तर नको व्हायला पाहिजे. म्हणूनच म्हणलं ना, की जरी युनिफाईड शिकलो, शिकवतोय, तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत, ज्या डीप डाउन समजणं, विश्वास ठेवणं या गरजेच्या आहेत. आणि तसंच मला ह्याच्यातनं हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच आहे, की शैलेश सर असतील किंवा मी असेल, जरी हे तुम्ही इथे येऊन नाही घेतलं, इथे येऊन नाही शिकलात, तरी सुद्धा तुमच्यामध्ये ते सगळं आहे. तितकीच आपण प्रत्येक जण ज्ञानाने भरलेलो आहोत. नाही जरी हे सत्र घेतले, तरीही तुम्ही पुस्तक वाचून शिकू शकता, इतकी प्रत्येकामध्ये क्षमता आहे. आणि हे बाबाजींनी स्वतः लिहिलेलं आहे, की तुमचं तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. त्यामुळे कुठेही स्वतःला कमी समजू नका. हे सांगायचा उद्देश आहे, की आपण सगळे तितके प्रत्येक जण तितकी क्षमता आहे, दैवी आहोत. आता बघा ध्यानामधली सगळीच लोकं युनिफाईडशी जोडलेली आहेत असं नाहीये. काल जे सर म्हणत होते ना, की हे प्रत्येकाच्या ह्याचं नाहीये. येतील ती लोकं. ती कमी नाहीयेत आपल्यापेक्षा. ती आपल्याच सारखी आहेत. आपल्याला माहिती ईश्वरी रूपामध्येच आहेत. ती येतील. पण आत्ता त्यांची ती वेळ नाहीये म्हणून प्रत्येक जण नाही जोडला गेलेला आहे. असं पण होतं. एक जो पॉइंट सर सांगत होते ना, की
मनाचं वगैरे त्यांनी एवढं छान एक्सप्लेन केलं. मी त्या आधी पण तुम्हाला म्हणलं होतं, की सर मन कसं काम करतं, आपल्याला कसं मनाच्या पलीकडे जायचं ह्या गोष्टी सर त्याच्यावर हातखंडा आहे त्यांचा एकदम. आणि ते व्हिडिओ पण मी नक्की शेअर करेन. काल आज मला थोडा वेळ नाही मिळाला, पण ते आपल्या ग्रुपवर टाकेन. ते समजून घ्या. आपल्या मनाला खरं तर आपणच समजून घ्यायचं, आपल्या आपणच जो. तर हे सांगण्याचा मुद्दा असा होता, की जरी शैलेश सर किंवा माझ्या माध्यमातून हे सगळं केलं जातंय, ह्याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला काही माहीत नाहीये किंवा तुम्हाला काही येत नाही. फक्त आपण ते हळू-हळू जसं श्रीदादांनी पण टाकलं होतं ना, की आठवायचं काम जे करतोय आपण, तर कुणी इथं कमी नाहीये. जितकं तुम्ही माझे आभार मानताय, तितके मी सुद्धा तुमचे आभारी आहे. ही म्युच्युअल घेवाण-देवाण आपण म्हणू शकतो ह्या गोष्टीला. सरांचा जो एक मुद्दा होता, अजून एक ज्याबद्दल सर बोलले होते ना, तर हे काल त्यांना ॲक्चुअली आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं होतं. हेच, की प्रत्येक जण कसा दैवी आहे आणि बाबाजींच्या पुस्तकातून आपण हे नाही शिकलो तर काय शिकलो? सगळ्यांमध्ये ते आहे. सगळेजण त्या कॉम्प्युटरला जोडलेले आहेत. हीच तर मुळात त्यांची शिकवण आहे, की जी आपल्याला घ्यायची आपल्यामध्ये. काल जसं परवा श्रुतीताईंनी ते प्रश्न विचारले ना, तेव्हा मी म्हणलं, "शैलेश सर येणार, तुम्ही त्यांना विचारा." मानसीताईंना पण म्हणलं होतं. त्याचं कारण ते होतं, की अ, प्रत्येकाचा एक ना पर्स्पेक्टिव्ह आहे, एक दृष्टिकोन आहे. आपल्या ज्ञानामध्ये फरक जरूर असेल, पण तो केवळ दृष्टिकोनातला आहे. जे उत्तर पण ह्याचा अर्थ असा आहे, की कोणी चूक आहे आणि बरोबर आहे. जो तो आपल्या ठिकाणी राहून, आपल्या दृष्टिकोनातून ती उत्तरं देतो. म्हणजे प्रत्येक जण बरोबर आहे. हे एक वाक्य सरांचं होतं काल. जितकं माझ्या ते लक्षात आहे सगळं. तर हे खरंच आहे. आपण कुणालाही चूक म्हणू शकत नाही, बरोबर म्हणू शकत नाही. ह्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते. जेव्हा पूर्वी ध्यान आपण घ्यायचो, अ, जे आहेत सगळे कविताताई, उर्मिलाताई त्यांना आठवत असेल, की तेव्हा मी उदाहरण सारखं द्यायची, की जेलमधला माणूस पण तितकाच ईश्वरी प्रतिम येते आणि जो खूप आपण ज्याला पुण्यकर्म म्हणतो, खूप हे करणारा म्हणतो, तो पण तितकाच आहे. मी तेवढ्यापुरतंच थांबायचे ते बोलून. पण काल जे शैलेश सर म्हणत होते, की मी 10 मर्डर जरी केले, तरी सुद्धा तुम्ही ते अनुभव म्हणून बघितले, की त्याच्यापुढं पाप-पुण्याचा प्रकारच नाहीये. तर हे मी तेव्हा सांगू शकले नाही. त्याचं पण कारण आहे, की आपण सगळेजण जेव्हा युनिफाईड वाचतो, शिकतो, तर जसं आपण काल बघितलं, की आपल्या संतांचं साहित्य, आपल्या सगळं जे दिलेलं आहे, त्याच्या एक स्टेप पुढे आपण युनिफाईड म्हणू शकतो, की ते आपण करायचंच. ते आपलं समजून घ्यायचंच त्याच्यामध्ये. पण त्याच्यातनं बाहेर कसं यायचं, त्याच्यावर काय शिकवण आपण वापरायची, हे सगळं आपल्याला युनिफाईड शिकवतं. आणि त्यामुळं मला ते उदाहरण जे आहे, ते मी कधीही पूर्ण करू शकले नाही, जे काल सरांनी केलं. मी जर असं पहिल्याच तुम्हाला जेव्हा सरांना बोलवलं असतं पहिल्याच 2 धड्यामध्ये वगैरे, तर कदाचित सर जे काल सांगत होते, ते आपल्या सगळ्यांना इतकं कळलं नसतं. म्हणजे इतकं डीपमध्ये. मग थोडंसं आपल्याला 13 आठवडे आपण तयार झालो. बाबाजींना बरोबर माहिती की कसं, कुठे, कुणाला काय करून घ्यायचं आणि कसं माझ्यातून जे व्हायला पाहिजे ते वाहत होतं आणि जेव्हा शैलेश सरांची वेळ आली, आपण सगळेजण त्या एका ह्याला गेलो, तेव्हा शैलेश सरांना बरोबर 13व्या आठवड्यामध्ये बाबाजींनी बोलवलं. इतके दिवस काय सरांचा नंबर माझ्याकडे नव्हता का मी त्यांच्याशी बोलत नव्हते. पण मी नाही केलं ते काम. आणि ह्या सगळ्याचा विचार आज जेव्हा मी ध्यानात बसून हे सगळं करत होते, तेव्हा हे सगळं येत होतं. म्हणजे काय मला शैलेश सरांचे सगळे व्हिडिओज ॲक्सेसिबल होते, जाऊन त्यांच्याप्रमाणे. पण नाही, माझा हायर सेल्फ मला सांगत होता, की "तू तुझ्या ज्ञानाप्रमाणे जा." प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मला आपोआप येत होतं, जेव्हा-जेव्हा मी धडे तुमच्यासमोर मांडते. उदाहरणं सुद्धा मला अशी फ्लो होतात आपोआप. आजचं उदाहरण सांगते तुम्हाला, पी-एम-सी महाराष्ट्राचं आजचं सकाळचं सेशन ज्यांनी-ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात येईल. त्यामध्ये मी एक वाक्य बोलले, की विचारांच्या बाबतीत जागृत राहणं किती गरजेचं आहे. आपल्यावर पण बोलले अनेकदा. संध्याकाळच्या वेळी जेव्हा मी ध्यान करत होते असंच, तेव्हा माझ्या डोक्यात आलं, की विचारांच्या बाबतीत जागृत राहण्यापेक्षा सतत ते काम करणं, की आता माझे हे विचार आहेत, हे विचार आहेत. ह्याच्यापेक्षा युनिफाईड अभ्यास किती सोपा आहे, की जेव्हा मी कुठल्यातरी कामात आहे आणि माझ्या मनामध्ये विचार येतायत, आता ते विचार थांबवणं तर शक्य नाहीये. काल जे आपण ऐकलं सरांकडनं, की थांबवणं शक्य नाही कारण ते चालू असतं. मग अशा वेळी त्यांच्या बाबतीत जागरूक राहणं अवघडच काम आहे ना. त्याच्यापेक्षा सरळ बाबाजींची वाक्य म्हणणं किती सोपं आहे. आणि हे जे वाक्य मी सकाळी पी महाराष्ट्राला बोलले, ते संध्याकाळी ध्यानात माझ्या पुन्हा उच्चस्वनी आठवण करून दिली.
आणि मी पुढच्या वेळी जेव्हा जाईन तिथं सत्र घ्यायला, तेव्हा मी सगळ्यांना हे जरूर सांगेन, की तुम्ही त्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहण्याचं अवघड काम करण्यापेक्षा, की किती आपण दिवसभर ते हे करणार. त्याच्यापेक्षा सोपं काम आहे. बाबाजींची जी टीचिंग्ज आहेत, जे वाक्य ती म्हणायला लागा. म्हणजे जागृत राहायचं गरजच नाही. आपण डायरेक्ट आपला प्रोग्राम चेंज करतो. जे विचार आहेत तेच बदलतो. ह्या पद्धतीने. तर किती सोपा मार्ग आपल्या समोर आहे. मी जसं आधी पण म्हणलं, की युनिफाईड स्टार्ट केल्यापासून मधल्या काळामध्ये जसं 24ची माझी बॅच संपली. त्याच्यानंतर थोडी इकडची-तिकडची पुस्तकं वाचायला लागले मी. पण असं वाटलं, की ह्याच्यात सगळंच मिळतं मला. कारण हे जे अंतर्ज्ञान आहे म्हणतो आपण, जे काही माझ्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना बघणं, त्यांच्यावर बद्दल काम करणं, हे आपलं खरं गरजेचं आहे. नाहीतर आपण लाख पुस्तकं वाचून रोज जर आपण आनंदात नाहीये, सुखात नाहीये, तर त्या पुस्तकं वाचनाचा काही उपयोगच नाहीये. आणि हे जेव्हा मी रोज आयुष्यात वापरायला लागले, तेव्हा मला दुसऱ्या पुस्तकांची गरज पण कमी झाली माझी. फक्त आता हे जे स्वाध्याय आहे, हे जसं आता हे आजचं पुस्तक सनशाईनचं, हे पुस्तक केवळ आवड म्हणून, की आता ते एक स्टोरी आहे, छान वाटलं म्हणून. म्हणून ते स्वतःहून मी स्वीकारलेलं. स्वतःहून मी सरांना सांगितलं, की मला जर तुम्ही स्वाध्याय देणार असाल, तर मी हे पुस्तक घेईन. मला हे आवडतं म्हणून. नाहीतर हे असं पुस्तक आहे, की ह्याच्यात सगळ्याच बाजू कव्हर झालेल्या आहेत. आणि इतकं प्रॅक्टिकल म्हणतो तसंच आहे, की हे ज्ञान येते कुठून? की एक असं व्यक्ती, की ज्याला सतत कन्फ्युजन, सतत निर्णय कसे घ्यायचे, सतत ह्या गोष्टींमध्ये अचानक एवढी क्लॅरिटी विचारांमध्ये, हे सगळं हे सुरू होतं जेव्हा आपण युनिफाईडमध्ये बाबाजींशी जोडले जातो, हृदयात जातो. जसं काल सर सांगत होते, की आपल्याला मन हे जे आहे, ते सगळं आपल्या पुढच्या जन्मामध्ये आपल्यासोबत येणार आहे. ते आपण सोडणार नाहीयेत. कारण खरोखर जसं आपण बघितलं, की मनाचे श्लोक पण, की मन खरंच शक्तिशाली आहे ना, ते काही पण निर्माण करू शकतं. कारण त्याच्यातून विचार उत्पन्न होतात आणि विचारांनी सगळं घडतं जे आपल्याला पाहिजे ते. मग ज्याच्यातून विचार उत्पन्न होतात, ते यंत्र किती महत्वाचं आहे. असं ते आपलं मन आहे. आणि त्यामुळं ह्या मनावर आपल्याला बाबाजींनी इतका सुंदर सोल्युशन दिलंय, की तुम्ही विचारांमध्ये केवळ सुधारणा करा. आता मी तुम्हाला अजून एक पुढचं जाऊन सांगते. आपण सगळेजण एका सामूहिक चेतनेचा भाग आहोत. आपल्या सगळ्यांना आता सामूहिक चेतना, ग्रुप कॉन्शियसनेस याबद्दल सगळ्यांना समजलंय. आता ग्रुपमध्ये आपल्या अशीही लोकं आहेत, की जी ध्यानात नव्हती. पूजापाठ ह्यामधून म्हणजे भक्ती मार्गातून इथं आलेली लोकं आहेत. म्हणून हा वेळ घेतला गेला 13 आठवड्यांचा, हे मला सांगायचंय. काही जण ध्यानातनं आलेली आहेत, काही अशी आहेत, की ज्यांना ह्याबद्दल काहीच माहीत नाहीये. त्यामुळे तो वेळ घेतला गेला, की योग्य वेळी योग्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं. ब्रह्मांड आपण जेव्हा तयार असतो, तेव्हा अनेक संधी देतं, आपल्याला मदत करतं. ह्याचं एक उदाहरण आहे हे, की आपण सगळे तयार झालेलो आहोत आणि जसं सर काल म्हणत होते ना, की तुम्ही खरोखर अनेक जन्माच्या साधना करून आलेल्या आहेत. तर सुरुवात आठवा आपल्या युनिफाईडची. पहिलं वाक्य माझं होतं, की सगळ्यांनी आपापल्या पाट्या कोऱ्या करून बसा. मला आता आठवत पण नाही बऱ्याचशा गोष्टी, की ज्या सरांनी आमच्या सत्रामध्ये आम्हाला शेअर केल्या होत्या. पण केवळ मी माझ्या दृष्टिकोनातून जे आतून फ्लो होतंय माझ्या हृदयातनं, ते मी फ्लो करू शकतीये ह्याचं कारण मी धरून राहिले. मी धरून राहिले या अभ्यासाला. आणि हे कळवळीने सांगायचं कारण, की तुम्ही सगळेजण जे आपण युनिफाईड इथं पहिली बॅच आहे ही आणि हे आपण सगळेजण पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळं माझी अगदी हृदयातून अशी एक इच्छा, एक आग्रह, एक विनंती आहे, की तुम्ही सगळेजण त्या दृष्टीने तयार व्हा. इथं प्रत्येकाची आपल्याला गरज आहे. कारण प्रत्येकाच्या हृदयातून तो अभ्यास येणार आहे बाहेर, ते ज्ञान बाहेर येणार आहे. हा सगळ्यात सुंदर पोषक वातावरण आहे आपल्या सगळ्यांना बहरण्यासाठी, ग्लो करण्यासाठी, आपल्या आत्म्याचा प्रकाश सगळीकडे पसरवण्यासाठी. ह्याच्यासारखा सुंदर वेळ असूच शकत नाही, काळ असूच शकत नाही. की जे आत्ता कोणी आपापल्या घरच्या संसारामध्ये ह्याच्यामध्ये अडकून आहेत, अनेक गोष्टींमध्ये आहेत. त्यांनी थोडंसं बाबाजींच्या टीचिंग्सला रोज वापरायला सुरुवात करा, म्हणायला सुरुवात करा. तुम्हाला बदल झालेले जाणवतील. ही मी तुम्हाला खात्री देते. कारण ज्या अंधाऱ्या असं वाटतं ना, आता अंधार असा आपला आहे आणि आता संपतोय, तिथून आपण मागे वळतो. काही नाही होत म्हणून. अंधारच आहे पुढे म्हणून. पण थोडं पुढे गेले की तो उजेड असतो आपल्या आयुष्यामध्ये. हा अनुभव मी घेतला, माझ्यासारख्या अनेक मास्टर्सनी घेतला, जे युनिफाईड बरोबर टिकून राहिले. तर आपण खरोखर तुम्ही कुठल्याही पुस्तकाचं बघा, त्याचा सगळ्याचा सार आपल्याला युनिफाईडमधनं मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं की
जसं काल सर म्हणत होते, "खुद पे भरोसा रखो." हे वाक्य फारच महत्वाचं आहे, फारच. ज्या दिवशी मी सतत देवापुढं मदत मागणं, की हे होऊ दे, हे होऊ दे. हे सगळं बंद केलं ना, खरंच त्या दिवशीपासून माझ्या आयुष्यात मी खूप, खूप बदल बघितले. की ज्या दिवशी देवावरच अवलंबून राहणं एखाद्या बाहेरच्या गोष्टीवर, बाहेरचे गुरु, बाहेरच्या देवता ह्या सगळ्यांवर अवलंबून राहणं बंद झालं, त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं. कारण ती वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा ते सगळेजण म्हणत असतात, "आता तू आज जा आत्मज्ञान घे आणि तुझं आयुष्य चालव." आणि ती शिकवण कारण किती तुम्हाला मदत दिली जाणार ना. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर मला कुणीतरी बाहेरून, तर ते नाही होणार. त्यावेळी आपल्याला समजतं की नाही होत हे काम नाही करत आहे जादू आता. ही जादू बंद पडली, की जिथं मी काहीतरी नवस बोलायचे, काहीतरी पूजा करायची, काहीतरी हे करायचे आणि माझं हे संकटातून बाहेर काढा. हे फार तात्पुरतं सोल्युशन आहे. आणि जेव्हा ते बंद होतं आणि खरोखर आपण आत जातो, आत जाऊन त्याला भेटतो, त्या ईश्वराला. तेव्हा आपल्या आयुष्यात खरंच मॅजिक पुन्हा यायला लागतं. हे मी युनिफेडच्या अनुभवावरून तुम्हाला सांगू शकते. हाच बाबाजींचा प्रकाश आहे. हेच त्यांचं मार्गदर्शन आहे. कालचं सरांचं जे सांगितलं, तर सरांनी ह्यातनं खूप पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. खूप पॉइंट्स आपल्याला दिलेत. नीट जर ऐकलं तर आपल्याला कळेल, की कुणीही कमी नाहीये. शैलेश सर आले इथं. त्यांनी आपल्यामुळं तो अनुभव घेतला. आपण तयार होतो म्हणून ते इथं आले आणि जसं आपण त्यांच्या बाबतीत आभारी आहेत, तसे ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये पण आपल्याबद्दल प्रेम आहे. ते दोन्हीकडून आहे. जसं तुम्ही इथे येऊन हे करता आणि माझे आभार मानता, तसंच माझ्या हृदयामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांबद्दल ते प्रेम आहे. कारण आपण एकच सामूहिक चेतन आहे. आपल्या सामूहिक चेतनेमध्ये मी मगाशी सांगता-सांगता थांबले. कसं काम होतं? उदाहरणार्थ आता असं समजा आपल्या ग्रुपमधल्या दीपाली ताई. आता दीपाली ताईंना काहीतरी अडचण आली मानसिकरित्या, काहीतरी त्रास होतोय, काहीतरी चालू आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आता आपण जर फिजिकली विचार केला शरीराने, आता मला दीपाली ताई माझी मैत्रीण आहेत. मी त्यांना फोन लावला, "काय झालं तुम्हाला? बरं आहे का तुमचं? हे बरं आहे का ते?" आपण जशी विचारपूस करतो, तसेच आपण आत्म्याच्या स्तरावर पण एकमेकांशी सतत जोडलेले असतो. त्यामुळं ही सामूहिक चेतना अशीच काम करते, की ग्रुपमधल्या सगळ्यांना कुठं काय गरज आहे, हे बघते. त्यानुसार सगळेजण त्या आत्म्याला मदत करतात. आणि मी हे कुठे शिकले असेल, याबद्दल मी कुठं समजून घेतलं? सहजयोगमध्ये. की तिथं खूप त्याच्यावर भर दिला जायचा, की तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपबरोबर बसून करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळ्या ग्रुपसोबत ध्यान केल्याचे फायदे. पण आपण जेव्हा असं युनिफेड सारख्या अशा एका ठिकाणी एक सामूहिक भाग बनून राहतो, तेव्हा सुद्धा आपल्याला सगळे आत्मे एकमेकांना मदत करतात. त्या शक्ती येतात. त्या सगळ्या कुणाच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे? अच्छा ह्यांचं इथं अडलंय, ह्यांचं इथं अडलंय. मग हे सगळे आपण एकमेकांना ती सामूहिक चेतना मदत करते. कारण ही कलेक्टिव्ह काम आहे. इथं कुणी कमी नाहीये, कुणी श्रेष्ठ नाही, कुणीच नाहीये. कुणीच नाहीये. सगळे एकच स्तरावर आहोत. केवळ कुणी पहिलं शिकतं आणि येऊन सांगतं. बास एवढाच फरक आहे. त्यामुळे ही सेवा आहे. आज सकाळी पी महाराष्ट्राच्या मंचावर गेल्यावर पण माझ्या हृदयात हेच वाहत होतं. ही केवळ सेवा मला मिळतीये तिथल्या सगळ्यांसोबत करायची. कारण सगळे अनुभव आहेत. तुम्ही अनुभव हा मला देताय आणि मी तुम्हाला अनुभव देतीये. हे फक्त आपण अनुभव घेत आहोत, की युनिफाईड मी शिकतोय आणि मी युनिफाईड सांगती, शिकवती. सगळे अनुभव आहेत. जर आपण खरोखर आपला जो धडा सुरू आहे त्याप्रमाणे विचार केला किंवा 7वा विचारांचा तो तो जर आपण विचार केला तो धडा 7वा धडा, तर आपल्याला सगळं कळेल. सगळी सत्य आपल्या समोर येतील. त्यामुळे सरांच्या ह्याच्यात ऐकाच, पण स्वतःवर किती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे ह्याच्यावर बघा. ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवायला सुरू कराल ना, प्रत्येक गोष्ट आतनं येणारी, तुम्ही बघा तेव्हापासून आयुष्य बदललेलं असेल. पण लक्षात ठेवायचं, की आपण बाबाजींनी जे विचार सांगितलेत, की ईश्वराचे आणि माझे विचार एक आहेत. हे रटायचं, आतमध्ये ठेवायचं. कारण ईश्वराच्या विचारांमध्ये जेव्हा आपण असतो, त्याचे गुण माझेत, विचार माझेत, तेव्हा आपले निर्णय चुकत नाहीत. हेच आपण आता 13व्या धड्यामध्ये बघत आहोत. अजून एक अनुभव तुम्हाला सांगते. आपल्याच ग्रुपमधले काही मास्टर मला विचारत होते, की आम्हाला उच्चस्वरचं नाव कळलं नाहीये. काय करू? आता मी कधी सरांकडनं असं ऐकलंय मला आठवत नाहीये, की मी त्यांच्याकडनं हे ऐकलंय का? पण मी त्या मास्टरला म्हणलं, "असू दे, न का आठवेना, तुला जे नावातून येतंय ते तू दे."
आता मला माहीत नाही, की मी जर सरांना असं सांगायला गेले शैलेश सरांना, की मी असं-असं त्या मास्टरला सांगितलं, तर सर ह्याच्यावर कसे रिएक्ट करतील किंवा करणार पण नाहीत. कारण त्यांना माहिती की प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने, चेतनेने जे सांगतोय ते सांगतोय ते त्यावेळी योग्यच असतं. म्हणजे ते जज पण नाही करणार त्या गोष्टीला मला माहिती आहे. पण तरी माझ्या मनात असं झालं, की त्या विचारल्यावर मास्टरनी मी हे स्वतःहून सांगितलं. आता हे कुठून आलं माझ्या आतमध्ये? एवढा कॉन्फिडन्स, की त्याच्याबद्दल काही बाबाजींनी असं लिहिलेलं नाही. पण कुठून आलं हे सगळं? उच्च स्वर जेव्हा आपल्याशी कनेक्टेड असतो हृदयात ना, तेव्हा ह्या गोष्टी अशाच येतात बाहेर. तुम्हाला कुणालाच विचारायची गरज नाहीये. ना मला शैलेश सरांना फोन करायची गरज लागली कधीही सुद्धा या 13 आठवड्यात, की "सर हे असा-असा प्रश्न आहे मास्टरचा मी काय करू?" नाही लागत गरज. कारण हे सगळं आपल्या अंतर्ज्ञान आपला उच्च स्व आपल्याला देतो. त्यामुळे मी अगदी कॉन्फिडन्सनी त्या मास्टरला सांगितलं, की "तुम्हाला जे वाटतं ते." काल सर तेच बोलले आपल्याला उच्च स्वच्या बाबतीत. ते ऐकल्यानंतर मला पण 2 मिनिटं असं वाटलं, की कशी आपल्याला व्यवस्थित गाईडन्स मिळत चाललाय आणि तशीच आपली सगळी सामूहिक चेतना ऑलरेडी तयार झालेली आहे. याचा मला काल खूप आनंद होत होता, की म्हणून आपण प्रश्न पण आपल्याकडनं असेच गेले काल, की सगळेजण त्या लेव्हलला आलेले आहेत. ते परिवर्तन आपल्या ग्रुपमध्ये घडलेलं आहे. ते एक मला तुम्हाला उदाहरण सांगायचं होतं, की अ, जरी तुम्हाला नाही तुम्हाला संकेत मिळालाय, नाही जरी नाव मिळालं, जसं आज मी सकाळी त्या सत्रामध्ये सांगितलं, तर केवळ ते आतमध्ये रिपीट करा. तो तुमचा युनिफाईडचा सराव आहे. आता हे पण मी सरांकडनं कधी ऐकलं नाही. कारण सर नेहमी भर देतात, की तुम्ही सरावाला बसा आणि बरोबरच आहे. कारण बाबाजींच्या अभ्यासामध्ये ते सांगितलंच आहे, की 15 ते 20 मिनिटं किमान तुम्ही हृदयात गेलं पाहिजे आणि मीही तेच सांगते. पण अगदीच एखाद्याला नाही होत बाबा. अशी त्याची परिस्थिती, की त्याला वेळच मिळत नाहीये. त्यावेळी त्या माणसाने सोडून जाण्यापेक्षा चांगलंय, की जे सांगितलंय ते किमान आपली कामं करताना म्हणावं. तर हे आपल्या सगळ्यांना माहिती, की हे असं आहे म्हणून. पण तरीही मला आतमध्ये थोडं वाटत होतं, की त्या माणसाने बसावं, सराव करावा म्हणून. पण तरी मी तुम्हाला आत्ताही सांगते, की असं कुठे तुम्हाला वाटत असेल ना, ह्या धड्यामध्ये हे होतंय, या धड्यामध्ये होतंय. तर केवळ जे सांगितलं आहे त्या धड्यामध्ये, ती वाक्य मी जसं म्हणलं लिहून घ्या कागदावर. तो कागद आपल्या इथे चिटकवा. एक कागदाचं असं बनवलं जरी, तर प्रत्येक पहिल्या धड्यापासून मी ईश्वराच्या आता हे तर आपल्याला माहीत झालंय प्रतिमेत आहे. दुसऱ्या धड्यात काय आहे? काही अशी वाक्य आहेत का? ती वाक्य लिहा आणि त्या वाक्याचा एक पेपर आपण जिथं सारखे बघतो, आपल्यासारखं नजर जिथं जाते, तिथं लावून टाकायचं. येता-जाता एखादं वाक्य आपल्या डोळ्यासमोर येईल. हे ज्ञान आपल्या आतमध्ये आहेच आहे. पण ते बघून, बघून, बघून जसं आपण म्हणतो ना, श्रवण डोळ्यांनी बघणं, दृश्य हे सगळं मदत करतं. तर ह्या कुठल्याही पद्धतीने ट्रिक वापरा. स्त्रियांनी, लेडीजनी आपल्या स्वयंपाकघरामध्ये फ्रिजवर लावून ठेवा. जेव्हा-जेव्हा आपण फ्रिज उघडतो, माझं तसंच आहे. फ्रिजवर मी लावून ठेवलेले आहेत. उघडले की मला उघडताना मला पहिली ती वाक्य दिसतात. आपल्या बेडरूममध्ये ते वाक्य लिहून ठेवा, जिथं आपली पहिली नजर जाते. काय हरकत आहे ना? आपण जसे मंत्र लिहितो, आपण जसे देवी-देवतांचे फोटो लावतो, आता हेच आपलं सगळं आहे. ते आपला उच्चस्वच आपलं सगळं आहे आणि ह्या प्रोग्राम बदलण्यासाठी आपल्याला हेच करायचंय. तर ह्या गोष्टी जितक्या करता येईल तुमच्या कल्पनेने, तसं करायला लागा. म्हणजे इव्हन मोबाईलचं बॅक साइड असतं ना, तिथं पण मी लावून ठेवायचे, जेव्हा मी हे करायचे, की जेव्हा-जेव्हा मोबाईल हातात घेतो, तेव्हा असं केलं की ते बघायला मिळायचं, असं एखादं वाक्य. तर ह्या पद्धतीने युनिफाईड आपल्या पेशींमध्ये, आपल्या सेलपर्यंत आपल्याला पोहोचवायचंय. मग ते बदल का नाही होणार मला सांगा? तुम्ही नुसते थोडे जरी सुरुवात केली ना, तुम्हाला फरक जाणवेल, की बदल येतायत. आता आपल्या ग्रुपमध्ये काही जणी करत नाहीत हं. त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या ह्याच्यानुसार. तरी पण त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झालेत. कारण ते ग्रुपमध्ये आहेत. आपल्या केवळ WhatsApp ग्रुपमध्ये आहेत ते. याच्याने सुद्धा बदल होत आहेत त्यांच्या आयुष्यात. एक ताई आहे, परेशान झाली तिला म्हणजे खूप त्रास होत होता, जॉब नाही, हे नाही, ते नाही, बऱ्याच गोष्टी होत्या. आणि तिला मी फक्त काही गोष्टी सांगितल्या, की "तू हे फक्त कर." आपल्या ग्रुपमध्ये आहे. अचानक त्या दिवशी मला एक संदेश आला, की तिला फोन लाव. मी तिला मेसेज टाकला, "काय झालं? तुझं बरं आहे का? जॉबचं काय कुठपर्यंत आलं?" ती म्हटली, "कालच मला असं-असं एका ठिकाणी आलंय आणि लगेच आज तुमचा मेसेज आला." आता या गोष्टीला बोलून पण मला वाटतं महिना होऊन गेला असेल आधीचं बोलणं झालेलं. पण अचानक मला तो आतमधून जसा आला, मी तसंच आता त्याप्रमाणेच नुसती फ्लोमध्ये व्हायचं, व्हायचं फ्लोमध्ये बास. तसंच तिला टाकलं आणि ती मला बरोबर सांगितलं, की माझं असं एका ठिकाणी मी चालली आता शिकतीये, ट्रेनिंग लावलंय. गाडी थोडी हलली, म्हणजे इतके दिवस थांबलेली. म्हणजे आपल्या सामूहिक चेतनेचा किती मोठा परिणाम आहे बघा. आता आपण सगळे युनिफाईड करायला लागलोय. प्रत्येकाच्या घरात बाबाजी गेलेत ऊर्जेने.
त्या घरातल्या वातावरणामध्ये बदल होणार. त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर त्याचे परिणाम. यालाच म्हणलं गेलं ना, महर्षी इफेक्ट म्हणा किंवा त्याला काय ते 100 माकडांचा तो इफेक्ट, काय तो 100 मंकी इफेक्ट, जे नाव द्यायचं द्यावं. पण हे आहे की सामूहिक चेतना ह्या पद्धतीनेच काम करते. की आपण एक सुरुवात केली की आपल्या आजूबाजूची कंपनं, व्हायब्रेशन्स चेंज व्हायला लागतात. ह्याप्रमाणे आपल्याला बदल जाणवतील. नुसते आपण ग्रुपमध्ये जरी राहिलो, नाही जरी युनिफाईड जमलंच करायला, नाहीच जमलं, पण तुम्ही सामूहिक चेतनेशी जरी जोडून राहिलात, तरीही बदल होतात. ह्याच नोटवर आपण सगळेजण आपला 13वा धडा उरलेला आहे, तो संपवू आणि उद्यापासून आपण त्याचा सराव घेऊ. सराव किती अवघड आहे, काय आहे, हे फार विचार न करता तुम्हाला जेवढं शक्य आहे त्या साध्या शब्दामध्ये लिहून घेणं महत्वाचं. जसं आज टाकलं होतं मी ग्रुपवर, की लिहून घ्या. तुमच्या शब्दांमध्ये लिहून घ्या. चा खूप परिणाम होतो. हिंदीमध्ये त्यांनी जे सुरू केलंय ना, कालच श्रुतीताईंनी मला तो मेसेज टाकला होता, की वर्कबुक वगैरे त्यांनी काहीतरी सुरू केलं. आता ते नेमकं काय मला पण माहीत नाही, कारण मी त्या WhatsApp ग्रुपमध्ये पण नाहीये आणि मी जास्त YouTube पण त्यांचं बघितलं नाही अशामध्ये. तर ते बहुतेक मला असं वाटतंय असावं, की जसं आपण लहानपणी व्यवसाय वगैरे ते सोडवायचो ना प्रश्नोत्तर असं, अशा टाइपमध्ये असावं असं वाटतं मला एकंदर प्रॅक्टिससाठी, की रोजच्या दिवसाचा प्रॅक्टिस, सराव. अशा पद्धतीचं त्यांनी वर्कबुक प्रिंट केलेत आणि ते मास्टर्सने सगळ्यांना दिलेले. खूपच चांगली ॲडव्हान्स लेव्हलची आयडिया आहे. आपणही जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा श्रुती त्यांनी मला ते पाठवलं ना, मी त्यांना तेच म्हणलं, "यावर्षी आपली पहिली बॅच आहे. आपण सुरुवात करतोय आणि माझ्या मदतीला जर कुणी असेल ना असा ग्रुप." म्हणून मी खरं तर सगळ्यांना म्हणत होते, की "तुम्ही तयार व्हा, तुम्ही सगळे हे करा." आणि सगळे करतायत पण. नाही असं नाहीये. सगळे करतायत पण. तर ह्यातलेच आपण सगळे मास्टर तयार होणार आहेत. पुढच्या वर्षी आपण जोरदार युनिफाईड सुरू करू. मला म्हणताना पण अंगावर काटा येतोय. तर खरंच सुरू करू. छान त्या आपल्या सगळ्या कम्युनिटीपर्यंत पोहोचवू. खूप प्रेम हृदयामध्ये शुद्ध अंतःकरणाने आपण सोडवू. आपल्यासोबत दीपकदादांसारखे एक असे आणि श्रीदादा हे दोघंही असे आहेत की जे अ, आपल्याला मदत करतायत. म्हणजे दीपकदादांचं तर काय सांगू, त्यांनी आज जे तयार करून दिले मी ते उद्या पाठवेन. कारण मलाही माहिती आहे ग्रुपमध्ये धड-धड, धड-धड व्हिडिओज आले की टू मच इन्फॉर्मेशन होती. त्यामुळे मी समजू शकते तुम्हाला जिथं-जिथं वाटतं ना, की बास आता मला फार व्हिडिओ नाही जमणार ऐकणं, तिथं थांबा. खूप, खूप, खूप घेऊन अंगावर पण आपल्याला त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला मी असंच म्हणेन, की खरंच असं वाटलं तर थांबा. फक्त बाबाजींसोबत राहा, थोडंसं वाचा. खूप झालं. थोडं ध्यान करा. हे 2 जरी ॲक्टिव्हिटी आपल्या आयुष्यात सुरू ठेवल्या, आनापानसती ध्यान आणि युनिफाईड हा स्वाध्याय. बास. आपल्याला कशाचीच गरज नाहीये. आणि ज्या पद्धतीने श्रीदादा आहेत, ते छोट्या-छोट्या इतकं लिंक पाठवणं, हे करणं, ते ते पण मला मदत असल्यासारखी आहे. इव्हन दीपकदादांची. तर जेव्हा मी बाबाजींना म्हणायचे, की "बाबाजी अशी टीम तुम्ही तयार करून द्या, जेणेकरून आम्ही तुमचं कार्य तुमच्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ." आणि खरंच त्यावेळेस दीपकदादा आयुष्यात आले. आणि त्यांचा उत्साह बघूनच मला असं होतं, की त्यांनी कालची शैलेश सरांचं जे आपलं सेशन झालं, त्यांनी लगेचच त्याच्यावरून इतके सुंदर पत्र म्हणजे हे तयार केले, समरी तयार केली आहे. आता मी आज शेअर नाही केली, पण आज आपल्या सत्र झाल्यानंतर मी ग्रुपवर टाकेन. कारण ती 4-5 पानांची आहे आणि ते सगळ्याचे व्हिडिओज आणि हे ते म्हटलं जाऊ द्या आज थोडा हे होऊ दे. म्हणून मग मी ती शेअर करेन. तर अशा पद्धतीने इतके मास्टर बाबाजींनी पाठवलेत, की जे त्यांचं कार्य पुढे घेऊन जातील. तर आपण सगळेजण त्यामध्ये सहभाग द्या. हे हे कलेक्टिव्ह वर्क आहे आपलं. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते सगळं सोडून द्या. फक्त विश्वास ठेवा, की मी माझ्या उच्च आत्म्याचं ऐकते आणि मी इथं आहे आणि मी आता फक्त माझ्या आयुष्याचं कल्याण करण्यामध्येच लागणार. कसं मी त्या प्रतिमेत जगायचंय, कसं प्रेमात आणि प्रकाशात मला राहायचंय, मी हेच बघणार. बाकी कुठं काय चाललंय मला काही घेणं-देणं नाही. मी बाबाजींच्या जगात आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आणि राहायचं. आणि बाकी सगळी आपली सामूहिक चेतना आपल्याला खूप मदत करते. आपल्याला कळत नाहीये. आपल्याला खूप मदत करते. त्यामुळे फक्त टिकून राहा, जोडलेले राहा. हृदयामध्ये प्रत्येकाबद्दल, की दुसरा माझा जो आहे सहप्रवासी, तो पण कसा पुढे येईल, हे बघायचंय आपल्याला. हे जितकं आपण खुल्या हृदयानं करू ना, तितके बाबाजी आपल्याला आपोआप असे आपण वाहत जातो. आपण शेजारच्याला धरायचं आणि आपण त्यालाही पुढे घेऊन जायचं. अशी कम्युनिटी आपल्याला तयार करायची युनिफाईडच्या माध्यमातून आणि त्यासाठी आपल्याला असे सगळे मास्टर लागणार आहेत. तुम्ही सगळे मास्टर्स जे तयार होत आहात पुढच्या वर्षीच्या युनिफाईडसाठी. तर आता मी माझी स्क्रीन शेअर करते आणि आपण उरलेला धडा घेऊ.
आज तो धडा संपेल आपला. फक्त आता 1 दिवसाचा गॅप पडला त्यामुळे काहीच वाक्य मी फक्त हायलाइट केलेत ते थोडंसं तुम्हाला एकदा सांगते आणि लगेच आपण अ, पुढे जाऊ पुढच्या ह्याच्याकडे. आता आपण बघितलं, की आता आपल्याला ह्या आठवड्यामध्ये ना सहज कृती कशी मिळवायची, की माझ्याकडनं सहज क क कर्म कसं घडेल, कार्य कसं घडेल, याबद्दल आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलं गेलंय. तर हे जे तुम्हाला हायलाइट केलेले आहेत, हे माझ्या दृष्टीने मी हायलाइट केले. तुम्ही जेव्हा या धड्यामधल्या तुमचे नोट्स काढाल, लिहून घ्याल, तेव्हा अजून तुम्हाला वेगवेगळी वाक्य चांगली वाटतील. असं वाटेल, की हे माझ्यासाठी उपयोगी. तर ते जरूर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हं. अ, तुम्ही सर्व पर्यायांचा विचार करता, परिणामांचा अंदाज लावायचा प्रयत्न करता. काही वेळा तुम्ही विचार ओळखण्याआधीच कृती करता. हे वाक्य आपण बघितलं. तर काही वेळा आपण विचार करायच्या आधीच आपल्याकडनं ते कर्म घडून जातं. सर्व विचार आपल्याला कोणत्यातरी अनुभवांकडे घेऊन जातात. काल शैलेश सर बहुतेक जास्त करून ह्यावरच बोलले, की तुम्ही ते पाप-पुण्य न बघता काल जसं मेधा त्यांनी विचारलं, की आपण त्याला हे केलं नेत्रदान किंवा त्याच्यावरनं जो विषय झाला नंतर झुरळ मारणं किंवा डास मारणं याबद्दल हे आपण हेच बोललो, की आपण फक्त अनुभव घे म्हणून जर बघितलं ना, तर त्या पाप-पुण्यामध्ये आपण पडणार नाही, अडकणार नाही. कारण तो अनुभवच आहे माझ्यासमोर, जी ईश्वराची म्हणजे जे काही माझ्यासोबत घडतंय, मी त्याला मारलं जरी डासाला, तरी सुद्धा तो मी जर त्याला अनुभव म्हणून बघितलं, जसं मेधाताई म्हटलं ना, की श्रीराम म्हणून मी मारते. म्हणजे काय झालं, की तिथं माझ्या डोक्यात काय आलं, "अरे, मी काहीतरी पाप करते, म्हणून मी श्रीराम म्हणते." समजतंय? म्हणून मग तिथं काय आलं, की जेव्हा मी माझा विचारच तसा आहे, की मी श्रीराम म्हणते कारण मला असं वाटतं माझ्याकडनं पाप घडतंय, असं मला वाटतं. त्यापेक्षा जेव्हा मी तो अनुभव म्हणून बघते, तेव्हा आपण त्याच्यामध्ये अडकत नाही. हे अगदी साधं आपल्याला त्यांनी काल ते त्याच्यावरच सांगितलं आपल्याला. म्हणजेच काय, की योग्य विचार असणं ही सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह, समाधानकारक आणि आनंदाची गुरुकिल्ली. खाली जर आपण आलो, तरी इतका आपला हेतू चांगला आहे. आपण इतके वाईट म्हणजे दुःख, असमाधान हे का बघतो आपण? जर सगळे आपण प्रयत्न करतो, म्हणतो ना, की कष्ट करावेत, कष्ट करावेत. मग एवढे कष्ट करणारी तर किती लोक आहेत, पण ती सगळीच यशस्वी होतात असं नाहीये. त्याचं कारण हे आहे, कारण कष्ट करणं ही गोष्ट वेगळी, की तुम्ही कर्म शरीराने करताय. पण तुमच्या मनातले विचार तसे नाहीयेत. तुमच्या कष्टाला ते अलाईन नाहीयेत. कष्ट करतोय, पण मनामध्ये विचार आहे, होतंय का नाही काय माहिती? अपयश आलं तर काय? हे माझा बिझनेस नाही चालला तर काय? समजतंय? दोन्हीमध्ये संतुलन, दोन्हीमध्ये अलाइनमेंटच नाहीये. सिन्क्रोनिसिटी ह्याला म्हणतात, की दोन्ही सिन्क्रोनस पाहिजे, की तुमचे जसे कष्टाचे कर्म चालू आहे, तसेच तुमचे विचार म्हणजे दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये मिळाले पाहिजेत कुठेतरी. पण त्यामध्ये जेव्हा तफावत असते, तेव्हा आपल्याला कष्ट करूनही दुःख येतं वाट्याला. समाधान मिळत नाही आणि व्यर्थ गती जे म्हणलं, ह्याचा अर्थ असा आहे, की बिनकामाचं ते त्याला काही सक्सेस मिळत नाही आपल्याला, अपयश बघायला मिळतं. म्हणजेच काय, त्याचं उत्तर असं दिलंय, की काही लोक आपल्या गोष्टींची कल्पना करत असतात त्यावेळी, म्हणजे आपल्या विचारांमध्ये असतात. म्हणजेच त्या विचाराने ज्याने आपल्याला निर्माण केलंय, ईश्वराच्या विचारांमध्ये राहण्याऐवजी ते स्वतःच्या भ्रमात असतात, म्हणून त्यांना तसं यश मिळत नाही. पुढे जाऊ. हां. हे जे वाक्य हे लक्षात ठेवा. जेव्हा ईश्वराच्या विचारांसोबत एक असता, तेव्हा सगळेच विचार योग्य असतात. आता तुम्ही थोडासा एक प्रश्न पण येतो. मला एकाने विचारलं होतं, की नेमकं ईश्वराच्या विचारांसोबत एक असतो म्हणजे नेमकं करायचं काय? म्हणजे हेच करायचं, की हृदयात जायचं आणि म्हणायचं किंवा त्या कर्माच्या वेळी म्हणायचं, की मी आता ईश्वराच्या विचारांबरोबर एक आहे. ईश्वराचे विचार गुण माझेत. हे सिंपल वाक्य म्हणणं म्हणजे आपण क्लेम करणं, दावा करणं त्यावेळेस. आणि ते फील करणं हृदयामध्ये, की मी ईश्वराचा प्रत्येक विचार माझा आहे. ईश्वराचा प्रत्येक गुण माझा आहे. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, यश आहे, पैसा आहे, समृद्धी आणि मी पण आहे. मग ते सगळे गुण स्वतःला ह्या एका केवळ कृतीमुळं आपण त्याच्याबरोबर एक होतो. इतकं सोपं आहे. किती सोपं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण काय-काय बाहेर शिकतो, काय-काय करतो. बट धिस इज सो सिंपल. लाईफ इज सो सिंपल. कशाला कॉम्प्लिकेट करायची गोष्ट? आपल्याला जर इझिली होतायत गोष्टी, नुसतं आपल्या संकल्पाने गोष्टी होतायत. तर हे करा, ते करा. हे 55 एक ताई आपल्या विचारत होत्या, "ताई मी हे 55 वेळा लिहू लिहू का?" मॅनिफेस्टेशनचं. दिवसामध्ये त्यांना कुणीतरी सांगितलं 55 वेळा लिहा. म्हणलं, "कशाला एवढे कष्ट करताय?" म्हणलं. "तुमचा हात दुखेल 55 वेळा." मी तर 4 वाक्य लिहू शकत नाही. हात दुखायला लागतो. आता सवय नाही म्हणलं आपल्याला. 55 वेळा ते वाक्य लिहायचं.
तुमच्या हृदयात, मनात एवढी विचारांमध्ये ताकद आहे, की केवळ डोळे बंद करून तुम्ही हृदयात जाऊन एक वाक्य बोललात, ती गोष्ट प्रकट होते त्या युनिव्हर्समध्ये आणि तुम्ही 55 वेळा लिहीत बसणार. बघा, समजतंय? किती अवघड केलंय आपल्याला YouTubeवर अनेक लोकांनी. काय सांगतात आपल्याला. पण बाबाजींनी किती सत्य सहज दिलंय आपल्याला, सोप्पं दिलंय ना. केवळ तुम्ही डोळे बंद करा, हृदयावर जा आणि म्हणा, ईश्वराचे विचार, त्याचे गुण माझेत, संपलं. आपण त्याच्यासोबत एक झालो त्यावेळी. फील करत हृदयावर आपण हे म्हणतो, त्यावेळेस आपण त्याच्यासोबत एक झालो. किती सोप्पं, सहज कार्य दिलंय आपल्याला. हं. म्हणजेच ते सगळे विचार, तेच विचार आहेत जे तुम्हाला असं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतात. जे केवळ आपल्याला ते गुण देतात, ते अनुभव देतात. आनंदाचे, समृद्धीचे. हं. म्हणजेच काय, भगवंताच्या केवळ विचाराने भगवंताच्या गुणांचा अनुभव होतो. केवळ त्याचा विचार केल्याने, बघा हे वाक्य जे आता मी तुम्हाला सांगत होते, की केवळ तुम्ही एकदा मनामध्ये म्हणा, की मी त्याच्यासोबत एक आहे, त्याचे गुण माझेत, त्याचे विचार माझेत आणि ते गुण आठवा, स्वतःला द्या. हृदयात जाऊन. हे केवळ केल्यानेच आपल्याला त्याच्या गुणांचा अनुभव येतो. इतकं सहज सांगितलंय. हं. त्यानंतर सृष्टी तुम्हाला भगवंताचे गुण अनुभवता यावेत म्हणून निर्माण केली आहे. खालचं सरांचं बबलचं जर तुम्ही ऐकलं असेल पहिलं सुरुवातीचं, ते हे सांगत होते, की जेव्हा आपण या शरीरामध्ये येतो, आता आपल्या सगळ्यांचं मन, आता छोटे-छोटे बबल, बबल, बबल एकत्र करा. एक मोठा बबल जो बनतो आहे ना, तर तो जो मोठा बबल आहे म्हणजे काय, तो फुगा. त्या फुग्याला छोट्या-छोट्या, छोट्या फुग्यांमध्ये डिव्हाईड केलं, सेपरेट केलं आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांची मनं. आणि त्या अनंत मनाला तुकडे करून छोटे, छोटे, छोटे प्रत्येकामध्ये दिलं. वाटणी केली त्याची. आणि ते मन एका लिमिटेड फॉर्ममध्ये, एका छोट्या-छोट्या बबलमध्ये आलं. याबद्दल सर बोलत होते, की कसं सृष्टी सुद्धा जी बनवली आहे ना, ती सुद्धा एक बबल आहे असं सर म्हणाले. तेवढं एक वाक्य माझ्या लक्षात आहे, की सृष्टी सुद्धा आता एक प्रकारची एक बबलच असल्यासारखं आहे. तर म्हणजेच काय, की आपण हे पण वाक्य ऐकलंय याच्यामध्ये, की भगवंताच्या एका विचारामधून ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मांड, अणुरेणू आणि आपण सगळे. तर हेच आहे, की आपल्याला आनंद घेता यावा, या सगळ्याचा ड्युॲलिटीचा, या सगळ्याचा अनुभव घेता यावा, म्हणून आपल्याला आपल्यासाठी ही सृष्टी बनवली गेली. रोगाबद्दल विचार केला, की तुम्हाला रोग अनुभवता येतील. मरण्यासाठी, म्हातारे होण्याचा विचार केला, की तुम्हाला मरण किंवा म्हातारेपण कसं असतं, शरीराचा कसा होतो. आता हे काल मी तुम्हाला एक परवा एक्झाम्पल द्यायचं राहिलं. एक एक्झाम्पल मी ऐकलं होतं सरांकडनं. जसं की घरामध्ये लोकांना डायबिटीज असला, आपल्या घरातल्या लोकांना, की पुढची पिढी विचार करत बसते. आता आमच्या घरातल्या सगळ्यांना डायबिटीज, आता आम्हालाही होईल. आता ह्यांना हे झालंय, आम्हालाही होईल. जेनेटिक, अनुवंशिक हे आपल्यामध्ये खूप आहेत त्या गोष्टी. भीती धरतो आपण मनामध्ये. म्हणजे आपण त्याचा सतत विचार करत बसतो, की मला कधी होणार? आमच्या घरात सगळ्यांना आहे. कुठेतरी डीप डाउन त्या भीती आपल्याला घातल्या गेलेल्या आहेत त्या आपल्या आतमध्ये. मग खरोखर तसं घडतं. बऱ्याच वेळा डॉक्टर पण म्हणतात, "अहो, असं काही नसतं. त्यांना झालं म्हणजे तुम्हाला होतं असं नाही." पण त्या आपल्याच मनातल्या भीती, आपल्याच सगळे विचार असे आतमध्ये गेलेले. त्याच्यामुळे तो अनुभव आपल्याला येतो जेव्हा आपण अशा कल्पना करतो. म्हणून काल जे सांगितलं गेलं, की सोसायटीच्या ज्या आपल्याला एकाला सोबत घडलं म्हणून दुसऱ्यासोबत पण तसंच होणार. हे ज्या भीती आहेत, या सगळ्यांच्या पलीकडे आपल्याला युनिफाईड जायला शिकवतं, की तुम्ही कुठल्याही क्षणाला तुमची रिॲलिटी, वास्तव बदलू शकता. कितीही तुमच्या घरामध्ये काही असेल, काही असेल. पण जेव्हा विचार बदलायला लागतात, आपण नवीन प्रोग्राम टाकतो, तेव्हा त्याचं आउटपुट पण वेगळंच येतं, नवीनच येतं. तशाच पद्धतीने अ, हे जे 5वं डायमेन्शन आज जे पुस्तकामध्ये आपण बघितलं, त्यामध्ये जे सांगितलं होतं, की कधीही तिथं मरण नाहीये. शरीर म्हातारं होत नाही त्या डायमेन्शनमध्ये, म्हणजेच त्या आयामामध्ये. तसं का होतं? कारण आपण केवळ आणि केवळ उच्च व्हायब्रेशनमध्ये असतो. पूर्वीचे जे असायचे ना, खूप पूर्वी, तेव्हा ते योगी लोकं ना लवकर त्यांचं मरण नसायचं. ते अनेक वर्ष जगायचे, हजारो वर्ष, लाखो वर्ष म्हणजे अ, शतकानुशतकं ते जगायचे. त्याचं कारण ते होतं, की त्यावेळेस त्यांचे विचार, त्यांची ऊर्जा ती उच्च असायची. आणि तसंच 5व्या डायमेन्शनचं पण आपण त्या पुस्तकामध्ये बघितलं. तसंच आहे, की जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा तसं घडतं, की सगळ्यांना मरण येणार आहे, म्हणजे मला पण येणार. सगळे म्हातारे होत आहेत, म्हणजे मी पण होणार. हे आपल्याला एक कुठेतरी हे सुरू झालं आणि ते अजूनही सुरू आहे. ज्यावेळी कुणी असं असं आपण सगळे विचार करू म्हणजे, की नाही असं नाहीये. आमचं शरीर म्हातारं होणार नाही. तर खरोखर तो चमत्कार होईल. कारण तुम्हाला ते वाक्य आठवत असेल बाबाजींचं 7व्या धड्यातलं, बहुतेक 7व्या का 6व्या धड्यामध्ये.
की जेव्हा तुम्ही उडायचा, पक्ष्याप्रमाणे पंख आहेत असा उडायचा विचार कराल, तेव्हा तुम्ही तो अनुभव घेऊ शकाल. पण त्यासाठी काय पाहिजे? माझा विश्वास पाहिजे, आत्मस्वीकृती, की असं होऊ शकतं, की खरंच मी उडू शकते. ती जर माझी तितकी माझा विश्वास असेल तितका आणि माझी आत्मस्वीकृती, की मी खरोखर होकार देते आतून म्हणजे या गोष्टीला मी तयार आहे. हे बरोबर होऊ शकतं. त्यावेळेस ते पण घडेल. त्याला आपण चमत्कार म्हणू, पण तो चमत्कार नाहीये. ते आपल्या इच्छेने, आपल्या विचारांनी आपण निर्माण केलंय. पण त्यासाठी पूर्णपणे आपण त्याला स्वीकारलं पाहिजे आपल्या आतमध्ये आधी. म्हणून इथे विचारांबद्दल सांगितले, की जो जसा तुम्ही विचार कराल, तो तुमचा अनुभव बनेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण एक वाक्यावर भर दिला होता, की लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझा सन्मान नाहीये, मान नाहीये. हे जितकं आपण असे विचार करू सतत, त्याचा अर्थ असा आहे, की तो एक विचार आला बाबा, थोडक्यात पुढे गेला. पुन्हा आपण त्याच्या मागे त्याला धरून आणतो आणि त्याच्यामध्ये एनर्जी देत बसतो. जितकी एनर्जी त्या आगीमध्ये जितकं तूप ओतू, ती आग तितकी भडकत जाते. तसंच त्या विचाराला तुम्ही एनर्जी देता. असे एखादे दुसरे विचार आले गेले हरकत नाही. पण त्याला पकडू नका. लगेच आपलं प्रेम प्रकाश, मी परिपूर्ण आहे, मी दिव्य आहे, मी स्वतःच प्रेम आहे, मी स्वतःच समृद्धी आहे. ह्या प्रकारचे लगेचच विचार आपल्या मनात आणायचे. म्हणजे हे विचार कधी संपतील आपल्याला कळणारच नाही. हं. आणि एक आपण बघितलं, की आंधळेपणाने उडी घेण्याची गरज नाही, जेव्हा आपल्याकडं इतकं सुंदर ज्ञान आहे. संपूर्ण ज्ञानाचा आपण आधार घ्यायचा आणि मग आपलं आयुष्य जगायचं. आणि जर आपण तसं करत नसू, तर आपण चूक करतोय, असं आपल्याला बाबाजींनी पहिल्या धड्यांमध्ये सांगितलं होतं. म्हणजेच काय, तुम्हाला रिस्क घेण्याची गरज नाहीये. ब्लाइंडली काम करू नका. आणि हे वाक्य मी खालचं खास हायलाइट करून ठेवलंय. नशिबावर आता इथून पुढं अवलंबून राहायचं का नाही आपण ठरवायचं. की कधी-कधी तुमचं नशीब तुमच्या बाजूनी असू शकतं, परंतु नेहमीच नाही. आणि हे नशीब म्हणजे काय माहिती का? आपल्याला दिली गेलेली संधी जी आपल्यापर्यंत येते, ती सुद्धा खरं तर ती एक आपल्याला मिळाली आणि त्या आता संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे आपल्यावर आहे. आहे ना? त्याप्रमाणे इथं असं म्हणलं, की कधी-कधी नशीब तुमच्या बाजूने असू शकतं, पण नेहमीच नाही. आता ते सोनं आणि जे माती हे 2 शब्द मी वापरले. आता हे दोन्ही सुद्धा तसं बघायला गेलं तर आपण त्याला सोन्याला आपण चांगलं म्हणू, मातीला आपण असं म्हणू, की सोन्याच्या दृष्टीने. पण खरं तर हे दोन्हीही अनुभव आहेत. पण जेव्हा आपण विचार करतो, तर असं कुणाला वाटत नाही ना, की मला आता हे असं करायचंय, वाईटच करायचं. आपण सगळे चांगल्या दृष्टीनेच विचार करतो. ज्याला नशीब, नशीब माझ्या नशिबात नाही, नशिबात हे सगळं आता इथून बंद. आपलं नशीब आपण घडवतो म्हणतो ना, की यू आर द क्रिएटर, यू आर द को-क्रिएटर. आपणच निर्माते, सहनिर्माते आपणच आहोत. कसे आहोत? आपल्या विचारांनी. आता हे बाबाजी इथं सत्य सांगतायत, की ज्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी योग्य कृती करण्यासाठी तुमच्या मनात ते सगळे जे पर्याय आहेत, म्हणजे विचार तुम्ही ते विचार करू शकता. म्हणजे काय होईल, की तुम्हाला अज्ञातात राहण्याची म्हणजे आंधळेपणाने उडी घेण्याची गरज नाहीये, असं सांगितलंय. हां. आणि एक लास्ट म्हणजे सर्वज्ञ बुद्धिमत्ता. तर आपण ह्याविषयी बरचसं बोललेलो आहोत, की सर्वज्ञ आपण आहोतच. आपण त्या ब्रह्मांडीय कॉम्प्युटरशी सतत जोडलेले आहोतच. हा जेव्हा विश्वास माझ्या आतमध्ये असतो ना, तेव्हा आपल्या आतमधून ते बाहेर लागतं आणि त्यासाठी सगळ्यात सोपी प्रॅक्टिस सराव म्हणजे हृदयात जाणं. काल आपण बघितलं जर मनाच्या पलीकडे जायचं असेल, मागे, पण त्या मनामध्ये नवीन विचार टाकायचं काम आपण करतो आणि त्यासाठी आपल्याला हृदय हे दार आहे. मग सर्वज्ञ बुद्धिमत्ता मला मिळवायची तर आपल्या सगळ्यांना आता माहीत झालंय, की ती कुठून मिळते? जेव्हा आपण हृदयाला जातो. कारण हृदय त्या कॉम्प्युटरशी जोडलेलं आहे. म्हणून. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या विचारांबरोबर एक असता, तेव्हा तो गुण बाहेर येतो. हं. इथपर्यंत आपण आलो होतो एक्झिक्यूट पर्यंत. हं. की जसं तुम्ही तो जेव्हा एक होता, तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ते कार्य समजतं, काय करायचंय मला. आता विचार तर खूप केला आपण त्या गोष्टींचा. पण काय पर्याय मी निवडते? फ्री विल. जसं आता म्हणलं सोनं आणि माती. ह्या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ आहेत. मग विचारांनी मी काहीही निर्माण करू शकते. त्या गोष्टीमध्ये मी सोनं पण किंवा त्या गोष्टीला एक मातीचं रूप, माती पण करू शकते त्याच्यातनं. पण माझ्यावर आहे, की मला कुठला पर्याय निवडायचा. मी काय
कार्य करू, कसा मार्ग निवडू, हे सगळं. मग योग्य मार्ग निवडणं हे जे आहे ना, त्याला सर्वज्ञ बुद्धिमत्ता आपण म्हणू शकतो. की माझ्या बुद्धीने मी असं ज्ञान मला आलं, की मी योग्य मार्ग निवडला. म्हणजे काय आंधळेपणाने रिस्क घ्यायची गरज नाही. तुम्हाला मार्ग दाखवला जातोय, त्या मार्गाने जा फक्त एक्झिक्यूट करा. म्हणजे हे बघा, की त्याच क्षणी तुम्ही कृतीबद्दल विचार करता आणि पूर्णपणे स्वचालित रूपाने त्याचे अनुसरण सुद्धा करता. तुम्हाला संधी दिली, मार्ग दाखवलाय, आता तुम्ही काय करायला लागता? जेव्हा ही स्टेज येते, म्हणजे आता हा जो धडा आलाय आपला, तेव्हा. आता तुम्ही विचार करत नाही. जे काही आतनं येतं ना, करत जातो आपण ते आपोआप त्या फ्लोमध्ये. आपल्याला जेव्हा आतून आलं, आपण डायरेक्ट कृती एक्झिक्यूट करायला लागतो. पूर्वी काय व्हायचं? विचाराला, करू का नको? काय होईल? हे असे त्याच्यामध्ये अडथळे यायचे किंवा माहीत असतं करायचंय, पण तरी पण आपण करत नाही. काहीतरी असतं जे आपल्याला थांबवत असतं अशा वेळी. पण आता काय होणार आहे, की जेव्हा तुम्हाला ते विचार येतील, तेव्हा आपण आपोआप त्या मार्गाने जायला लागतो. हं. तर आता कुणाला वाचन न करायला सांगता मीच वाचते आणि ते एक्सप्लेन करते. हा धडा थोडाच राहिलेला आहे. योग्य कृती ही अशी कृती आहे, जी तुम्हाला ईश्वराचे गुण अनुभवायला लावते. आनंद, करुणा, समृद्धी, टीकारहित विचार, अमर्यादता, सर्वज्ञ बुद्धिमत्ता हे सगळे गुण. हीच योग्य कृती आहे. हं. म्हणजे योग्य कर्म म्हणजे ह्या सगळ्या गुणांचा अनुभव घेणं, जी तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे पुढे घेऊन जाते. हे कार्य तुम्हाला भीती, असुरक्षितता आणि एकाकीपणापासून दूर घेऊन जाते आणि समाजामध्ये समृद्धी आणि खरे योगदान करण्याकडे घेऊन जाते. बघा, योग्य कृती म्हणजे काय? की 2 प्रकारचं आपण बघितलं, की ज्ञान आहे, सगळं आहे. पण कृती करताना असं की ज्याच्यामध्ये मला आनंद वाटला पाहिजे. आपण ज्या वेगवेगळ्या आता प्रत्येक जण आता जसं आपण म्हणू की आता ही युनिफेडची एक सेवा माझ्याकडनं घडती. हां, तर इथं असणारा प्रत्येक जण सेवा करतो, कुठे ना कुठेतरी. त्याचं स्वरूप वेगळं आहे. पण प्रत्येकाच्या हातून ती काहीतरी सेवा घडते. असं एक कर्म घडते, की ज्याच्यामध्ये त्याला आनंद आहे. पैसा कमवण्याचा सोडा. आता पैसा कमवताना पण आनंद असू शकतो. ते पण एक एक प्रकारची सेवाच आहे, की पैसा मिळतोय. हे सुद्धा कर्मच आहे, कार्यच आहे. ज्याच्यातनं मला आनंद मिळतोय, समाधान मिळतोय. ते काही वाईट नाहीये. पण ते करत सोबत म्हणजे पैशाचं मी उदाहरण घेत नाही, तर दुसरं काहीतरी घेते असं समजा, की कधी-कधी पैसा नाईलाजाने लोकं म्हणजे आता आपल्याला जॉब करायचा आहे, पैसा कमवायचा म्हणून असतं. पण ते करण्या व्यतिरिक्त असं कुठलंतरी कार्य, की जिथं मला ईश्वराचे गुण अनुभवायला मिळतात. कुठल्यातरी एखाद्या मंदिरामध्ये जातात लोकं, तिथं सेवा देतात. काहीतरी प्रसाद वाटपाचं, काहीही म्हणजे कुठेतरी शनिवारी असं गोड देणं, कुणाला खायला देणं, हे अशा प्रकारची कामं किंवा कुत्र्या-मांजऱ्यांचं किंवा गायींची सेवा, गोसेवा म्हणजे ह्या प्रत्येक कुठल्यातरी कार्यातून जिथं मला शांती, आनंद ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. ती कृती, ते कर्म म्हणजे आपण त्याला सत्कर्म म्हणतो, योग्य कृती. आणि ही जे आपण हे कर्म जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला भीती नसते. आपण कुठेतरी त्या समाजाचा भाग असल्यासारखे फील करतो स्वतःला. आणि समाजासाठी करतो तेव्हा, म्हणजे स्वतःसोबतच दुसऱ्यासाठी. हे एक असं काम आहे, जे परिपूर्ण करणारं, यशस्वी आणि आनंद देणारं आहे. तिथं आपल्याला या सगळ्या गुणांचा अनुभव येतो. आता आपण अनेक आठवड्यांपूर्वी लिहून ठेवलेल्या त्या अनुभवांची यादी पहा, जे तुम्हाला मिळवायच्या आहेत. या यादीची तुलना पुन्हा एकदा तुम्ही केलेल्या विचारांच्या त्या यादीशी करा, जे तुम्हाला त्या अनुभवांपासून दूर खेचत आहेत. या आठवड्यामध्ये त्या दोन्ही याद्या एकत्र ठेवाल आणि तुमच्या खऱ्या इच्छा प्रकट करणं सुरू ठेवाल. म्हणजेच काय, की आपण काही आठवड्यांपूर्वी आपल्याला जी इच्छा मिळवायच्यात, त्याची एक बघितलं होतं आहे ना. यादी म्हणजे काय, आता काय आपल्याकडे फार मोठी लिस्ट नाहीये. हां. पण जेव्हा आपण हे कधी जेव्हा आपल्या आयुष्यात वापरू, की मला काय-काय मिळवायचंय बाबा, मला काय इच्छा आहे, ह्याच्या वेळेस आपण आपल्या उच्चस्वला विचारतो, की "तू मला ते सांग, की काय माझ्या इच्छा आहेत." त्याप्रमाणे आपल्या वहीमध्ये एक आपण लिहिलेलं असेल, की माझ्या या-या इच्छा आहेत आणि त्या उच्चस्वला आपण संकेत मागतो, हो, नाहीचे. हीच आहे का? हेच प्रेम मला अनुभव करायचंय का? हे आपण सगळं बघितलं. तसंच ती जी लिस्ट आहे, त्याच लिस्टमध्ये ते विचार बघतो आपण ना, की कुठले विचार अडथळे आणताय. हे पण आपण एक तयार केलं होतं. म्हणजे काय करायचं, की जे काही आपण धडे बघितले इच्छांचे, प्रेमाचे, प्रेम अनुभव करायचे, इच्छा अनुभव करायच्या. एकच लिस्ट करून ठेवा सगळ्यासाठी. खूप प्रत्येक धड्याला वेगळी लिस्ट करायची गरज नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या इच्छा आणि प्रेम जे आपण फील करणार आहेत छोट्या-छोट्या गोष्टीतलं, त्या सगळ्या आपण एकाच ठिकाणी लिहिल्या तरी चालेल. मला काय इच्छा अनुभव करायच्यात, मला काय प्रेम अनुभव करायचंय आत्ता, हे तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये लिहून ठेवू शकता. आणि दुसऱ्या ठिकाणी ते
फक्त जे असे विचार कोणते आहेत? असे विचार जे मला हे अनुभवण्यापासून थांबवतात, त्या विचारांना एकाच ठिकाणी ठेवा. मग आता तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा, की आता माझ्या इच्छा त्याच आहेत की बदलल्यात. हे पण तुम्ही या आठवड्यामध्ये चेक करू शकता, की आता मला काय फील होतंय, की मला असं जे आता हे काम कारण धड्याचं नाव काय, की योग्य कृती. मग असं काही कार्य आपण जे करणार आहोत, त्यासाठी इथं असं म्हणलं गेलं, की असं काही आहे का कार्य जे मला आत्ता करायचंय, माझ्याकडनं घडलं पाहिजे ते, जे मला आनंद देईल, असं कार्य मिळवणं. आता हे कार्य ना वेगवेगळ्या स्वरूपातले जसं की म्हणजे आता एक खूप दिवसांपासून मला कुणाला तरी भेटायला जायचंय माझ्या बिझनेससाठी, नोकरीसाठी. पण ते काम थांबलेलं आहे. कुठेतरी आतमध्ये विश्वास नाहीये. स्वतःवर विश्वास नाहीये आणि कुठेतरी हे ह्या माणसाकडनं मला मदत मिळेल असा विश्वास नाही. म्हणजे कुठल्याही बाहेरच्या फॅक्टर किंवा आतल्या गोष्टींमध्ये. त्यावेळी त्या योग्य कृतीला पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्या कृतीला पूर्ण करण्यासाठी आपण या आठवड्यामध्ये सराव करू शकतो, की हे कसं विचारायचं ते आपल्याला पुढे सांगितलंय. म्हणजे इच्छा आपल्या प्लस आता या आठवड्यामध्ये योग्य कृती. कारण मी एक स्टेप घेतली. माझा फक्त बायोडेटा बनवला. ती स्टेप सुद्धा मला माझ्या जॉबपर्यंत घेऊन जाऊ शकते. कंटाळा करून मी अनेक गोष्टी टाळलेल्या असतात. पण ती एक स्टेप फक्त त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे निर्माण होतात. असं काहीतरी. ज्याच्यावर माझा विश्वास नव्हता, पण ती आपण तिथं संधी तयार करत असतो. आपण युनिव्हर्सला, आपल्या ईश्वराला, आपल्या उच्च स्वला तेव्हा सिग्नल देतो, की मी तयार आहे. अशी एक स्टेप. नोकरी मिळवायची मला. पण मला कुणाला तरी फोन करायचा पण मला असं वाटतं ह्या माणसाकडून मला इतकी मदत मिळेल असं वाटत नाही किंवा मी हे पूर्वी करून बघितले तेव्हा काही काम नाही केलं. असं पण काहीही असू शकतं ती गोष्ट, बिझनेस करायचा. अशा कुठल्याही गोष्टीमध्ये. एक स्टेप जेव्हा आपण ती घेतो तेव्हा आपोआप पुढच्या गोष्टी होतात. पण ती स्टेप घेत असताना ईश्वरासोबत एक होऊन त्याच्या गुणांना आठवत हे आपण करायचं, की एक स्टेप करायची आणि मग आपल्याला पुढची कृती म्हणजे ती केल्यानंतर मग पुढे काय करायचं? मग सुरुवात होतं आपोआपच तो फ्लो. आज सहज योग्य कृतीचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी एक निर्मिती सूत्र लिहा. या सूत्रासाठी तुमच्या उच्च स्वची मदत मागण्यासाठी शांत कालावधी वापरा. तुमच्या होय आणि नाही संकेतासह तुमच्या संवादाची आणि सूत्राची शुद्धता तपासा. हे एक अत्यंत महत्वाचे निर्मितीचे सूत्र आहे. या सूत्रासोबत सहज अनुभव करा. याला दररोज अर्थपूर्ण भावाने आणि प्रेमाने म्हणा. हां, म्हणजे आता ह्या आठवड्यात आपण मी जे आता म्हणाले योग्य कृती मिळवण्याचं आपण आपल्या उच्च स्वला विचारणार. जेव्हा आपण शांत बसू ह्याच्या आधी पण आपण हे सराव बघितलेले आहेत. आता तुम्हाला थोडी सवय झाल्यासारखं झालंय. जेव्हा कधी याच्यापुढे तुम्हाला आता या आठवड्यामध्ये तुम्ही याचा करा सराव. पण अगदीच तुम्हाला वाटलं आता मला हे समजतंय आणि मला इच्छा पण विचारायच्यात. तर तुम्ही करू शकता. डोळे बंद करायचे. विचारायचं उच्च स्वला, की माझ्या खऱ्या इच्छा सांग. त्यावेळेस काय येतं बघा आणि मग विचारा, की ही इच्छा मला आली ती खरी आहे का? ती योग्य आहे का? मग होय, नाहीचे संकेत मागा. पुढचा धडा. मला काय प्रेम फील करायचंय? विचारा. मग ते जे काही विचार येईल त्याच्याबद्दल म्हणा, की हो, नाहीचे संकेत दे. लक्षात येईल, की मला काय प्रेम फील करायचंय. झालं 2 धडे सराव झाले. तिसरा सराव. मला काय कर्म करायचंय आता, जे महत्वाचं आहे माझ्या पुढच्या प्रगतीसाठी. ती एक स्टेप घेणं महत्वाचं आहे. ब्युटी पार्लर सुरू करायचंय. एक स्टेप फक्त पहिली, की चौकशी तरी करणं, की कुठं कसं आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहे, ही हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. पण त्या बाईला तितकाही कॉन्फिडन्स नाहीये. अशा वेळी तुम्हाला ते मार्गदर्शन ह्या धड्यामध्ये मिळतं, की तू हे कर, म्हणजे तू तिथे पोहोचशील जिथं तुला जायचंय. ती पहिली स्टेपचं मार्गदर्शन. किती डिटेलमध्ये आहे? प्रत्येक गोष्टीला आता 3 धडे 3 वेगळे करायची गरज होते का बाबाजींना? प्रेम कसं अनुभवायचंय, तुम्हाला काय प्रेम अनुभवायचं, इच्छा आणि कार्य हे सगळं एकत्र पण लिहू शकले असते. पण प्रत्येकाचा डिटेलमध्ये विचार केला गेलाय, की कर्म, आपल्या इच्छा हे सगळ्यांना वेगळं व्यवस्थित, की कसं कर्म केलेलं आपल्याला आपल्या इच्छांपर्यंत पोहोचवतं. तुमची इच्छा भरपूर आहे, पण तुम्ही पाऊलच उचलत नाहीयेत. पहिली स्टेपच घेत नाही, तर इच्छांपर्यंत जाणार कसं तुम्ही? त्यासाठी आपल्याला हा धडा मदत करतो, की योग्य कृती तुम्हाला समजली, की इथं मला जायचंय. ते जाण्यासाठी मला कोण मदत करेल बाबा? तसं बाबाजींना माहिती की आपल्या ह्या सगळ्यांना 13व्या आठवड्यात आल्यानंतर शैलेश सरांची भेट करून द्यायची.
ती कृती करण्याचा मला सिग्नल बरोबर ह्या आठवड्यात आला. हा सुद्धा योगायोग नाहीये. आणि मी हा काल विचार करत होते, की आपला धडा कसा चालू आहे त्याप्रमाणे अनुभव येतात. मी आधीच बोलले होते. तुमच्या सगळ्यांना हे अनुभव येणार आहेत, पण तुम्ही किती अवेअर आहात त्याच्यावर आहे सगळं. की तुम्ही खरंच अवेअर असाल, जाणीव असेल, तर तुम्हाला समजेल, की जो धडा चालू आहे तसं माझ्या आयुष्यात घडतंय आता. आणि तसंच घडतंय. बघा तुम्ही, की हा धडा सुरू झाल्या-झाल्या मला ते इंडिकेशन आलं, की शैलेश सरांना फोन लावायचा आणि सांगायचं, की तुम्ही इकडे या. म्हणजे बरोबर ह्या धड्यामध्ये सर इथे येऊन भेट देऊन गेले आपल्याला. तसंच आहे अगदी, की काय करायचं पहिली स्टेप कशी करायची? कुठे कुणाला भेटायचं? कुणाला काय फोन लावायचा? हे जे आहे तुम्ही पण बघा. दीपक दादांचं मला एक उदाहरण माहिती आहे, जे त्यांनी मला काल सांगितलं. त्यांनी पण एक स्टेप घेतली. त्यांच्या लक्षात आहे का नाही मला माहीत नाही. पण घेतली त्यांनी एक स्टेप. म्हणजे खरंच तसं होतं. आणि ती पहिली जी कृती आहे ती आपल्याकडनं घडते. हं. तर ह्यासाठी आपण नेहमीचा आता सराव. बसायचं, शांत विचारायचं. फोन यायचे संकेत घ्यायचे, लिहून काढायचं, की हे वाक्य मला आलं. आता गरजेचं काय आहे? शांत बसणं 15-20 मिनिटं आपल्या हृदयामध्ये. हे महत्वाचं आहे. तर आपल्याला हे सगळं येणार आहे ज्ञान. नाहीतर आपण अ, बसतच नाहीये, हेच करतोय असं झालं तर नाही ना. थोडंसं आपण त्याच्याबरोबर एक होऊन त्याचं ऐकायला शिकलोयत का? ते. आणि असं पण होतं, की म्हणजे माझा आत्तापर्यंतचा अनुभव, की जरी आपण चालता-फिरता पण हे येतात. असे आत्मविचार प्रकट होतात. मग त्यावेळी काय करू शकतो? असं अचानक फिरताना असं कुठे आलं, डोळे उघडे असताना म्हणजे. त्यावेळी तुम्ही विचारा ध्यानाला बसून थोडंसं. होय, नाहीचे संकेत द्या आणि मग ते कन्फर्म करून तुम्ही लिहू शकता. असं पण होतं. माझ्या बाबतीत असं खूपदा होतं, आत्ताही होतंय ते. तर हे पण एक सोपं आहे आपल्यासाठी आहे ना, सोपं झालं उलट, की आतून तो विचार प्रकट होतो. मग तुम्ही विचारा, की मी हे कर्म योग्य आहे का माझी कृती? मग ते आपल्याला कळेल. आणि म्हणून इथं ते सांगितलंय, की हे ह्या सूत्रासोबत सहज अनुभव करा म्हणजे रोज करा याला, प्रॅक्टिस करा. हं. उद्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या अनुभवांच्या सूचीमधून निर्मिती करण्यासाठी कार्य निवडायचं आहे. असा अनुभव निवडा जो मिळवता येण्याजोगा असेल, वाटेल. हे वाक्य वाचते मी. हं. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, की हे होऊ शकतं. सर्व काही शक्य आहे आणि तुम्हाला ते लवकरच समजेल. हं. असं एक छोटासा एक प्रयोग म्हणून करू शकतो ना आपण. तर ते असं काहीतरी घ्या. अ, कर्म म्हणजे तुमचे जे तुम्हाला कृती करायची समजा तुमच्या इच्छा, त्या इच्छांमध्ये हे करणं गरजेचं आहे. तर असं छोटंसं काहीतरी बघा अनुभव म्हणून, की हे मला मिळवता येऊ शकतं, जे मला पूर्ण करायचंय. बरेच दिवस झालं माझ्या मनात आहे. आणि मग तसं तुम्ही विचारा, की ह्याच्या मला योग्य कृतीचं मार्गदर्शन करा. ह्याच्यासाठी मी काय करू शकते? असं. म्हणून असं म्हणले, की असं एखादं तुम्ही प्रयोग म्हणून जे काही तुम्हाला करायचं आहे आता पूर्ण, त्यासाठी विचारा, की ह्याच्यासाठी काय करता येईल? विश्वास ठेवण्यासारखं म्हणजे. असं काहीतरी वेगळंच नाही. कारण आपण आत्ता नुसतं सराव करतोय. तथापि या पहिल्या अनुभवासाठी महत्वाचं आहे, की तुमच्या स्वतःच्या शंका, भीती आणि कल्पनांना अभिव्यक्ती रोखू नये. म्हणजे तुमच्या स्वतःच्या शंका, भीती खूप त्याच्यात आहेत, डाउट आहेत. म्हणून मग तुम्ही कसं काय ते निवडणार ना? तुमच्या स्वतःच्याच मनात त्याच्यात खूप डाउट आहे. अरे, हे होणं शक्य नाहीये. हे तर इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी असं होणं. अशा वेळी ते शक्य होणार नाही. कारण तुम्ही क्लिअर पाहिजे आतनं. आत्मस्वीकृती पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून असं काहीतरी निवडा, की जे विश्वसनीय आहे. तर इथे एक छोटासा आपल्याला प्रयोग म्हणजे सरावासाठी सांगितलंय, की एक इच्छा तुमची अशी निवडा, की जी तुम्हाला पूर्ण करायची आणि ती सोपी कर कर मिळवताच येण्याजोगी आहे असं. इथिकल आहे. आणि मग त्याच्यावर तुम्ही त्याला विचारा, की मी काय कार्य करू? पुढे शांत कालावधी वापरून पडताळा आणि तुम्ही निवडलेली क्रिया तुमच्या सर्वोच्च हितासाठी आहे याची खात्री करा. तुमच्या उच्च स्वला विचारून आणि तुम्हाला त्याचा संकेत मिळाला आहे याची खात्री करा. ह्याबद्दल प्रश्न विचारणे शहाणपणाचे आहे का? क्रियेचे वर्णन करा. जर तुम्हाला होय मिळालं तर विचारा, हे माझ्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम हिताचे आहे का? जर तुम्हाला होयचा संकेत मिळाला, तुम्हाला हव्या असलेल्या अनुभवासाठी निर्मितीचे एक सूत्र लिहा. आता आपण काय करू ना, हे उद्या घेऊ आपण वाटलं तर. हं. कारण मला असं वाटतं हे जास्त हेवी होईल. कारण ह्याच्यामध्ये कसं दिलंय त्यांनी 2 प्रकार आपल्याला सांगितलेत. आपण त्या प्रश्नाला ना, जे काही आपल्याला आता अनुभव घ्यायचा आहे ज्याचा, ज्या इच्छेचा, ते आधी आपण विचारायचं आपल्या उच्च स्वला, की मी हे प्रश्न आत्ता विचारणं अ, योग्य आहे का? शहाणपणाचं आहे का म्हणजे योग्य आहे का? याबद्दल प्रश्न विचारणं. कसं होतं माहिती का?
की बऱ्याचदा ना, ते आपल्याला माहीत असतं ते योग्य आहे. आपल्या आतून ते पूर्ण खात्री असते, की ही पहिली स्टेप मला घेणं गरजेचं आहे वगैरे. त्यामुळं हे इथं विचारायला असं सांगितलंय, की हे मी विचारू का प्रश्न म्हणून? आता मी खरं सांगायचं तर मी एवढं काही केलं नव्हतं. मी डायरेक्ट फक्त विचारलं, की अ, ही क्रिया आहे आणि त्याबद्दल मला हो, नाहीचा संकेत द्या. आणि मग होय असं आलं, तर मग अ, त्याच्या पुढची मी डायरेक्ट त्याची जी स्टेप आहे ती केली होती. आता इथं फक्त आपल्याला थोडंसं त्यांनी असं सांगितलंय, की पहिलं विचारा, की याबद्दल प्रश्न विचारणं योग्य आहे का? आणि होय मिळालं तर मग पुन्हा विचारायचं, की हे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? तर मी डायरेक्ट हे केलं होतं. सर्वोच्च हिताचा आहे का? ती क्रिया. एवढंच विचारते आणि मी तुम्हाला नेहमी सांगते पण, की नेहमी असंच म्हणत जा, की माझ्या सर्वोच्च हितामध्ये जे आहे ते होऊ दे. कारण आपलं हित कुणाला माहिती आपल्या उच्च स्वला माहिती. मी फक्त ही स्टेप माझ्या लक्षात राहायची नाही म्हणून मी करत नव्हते, की विचारू का हा प्रश्न वगैरे हे नव्हते करत. मी डायरेक्ट विचारायची, की हे माझ्या जे आलेलं आहे, की हे ॲक्शन तू घे. हे माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? एवढंच मी विचारायचे आणि होय संकेत आला, की मग पुढे जायचे. हं. किती राहिले? थोडंच आहे ना? हां, ठीक आहे. मग घेऊन टाकू एवढंच आहे आपलं तर. उद्या परत काही शंका असेल, तुम्ही वाचा निवांत. शंका असेल तर परत विचारा. ठीक आहे. एवढंच राहिलं तर संपवून टाकू. तर ही स्टेप मी डायरेक्ट घ्यायचे. होय संकेत आला, तर त्याच्यासाठी मग एक सूत्र म्हणजे एक फॉर्म्युला म्हणजे एक वाक्य लिहायचो आपण. लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये. जो विचार अनुभवात व्यत्यय आणू शकतो अशा कोणत्याही विचारांचा सामना करण्यासाठी त्या विचारांना आपल्या उच्च स्वसोबत तपासा. तसेच तुमच्या निर्मिती सूत्राची शुद्धता तपासण्यासाठी होय नाहीचे संकेत वापरा. अगदी सिंपल आहे. जे आपण आत्तापर्यंत फॉलो केलंय तीच प्रोसिजर आहे. कशी काय? ध्यानाला बसलो, उच्च स्वला विचारलं, कुठली कृती करावी? तुमच्या मनामध्ये एक विचार प्रकट होणार. हां. विचारायचं, की ही कृती मला मिळाली, ती योग्य आहे का? हिताची आहे का? हो, नाहीचे संकेत घ्यायचे. होचा संकेत आला, की मग त्याच्यासाठी एक सूत्र लिहायचं म्हणजे तेच पुन्हा. मी आणि माझा ईश्वर क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने याचा दावा करतो आणि स्वीकार करतो. तेच आपलं ते वाक्य म्हणायचं. आणि ते पूर्ण होण्यामध्ये, ती क्रिया पूर्ण होण्यामध्ये कुठला विचार अडथळा आणतोय, ते तपासायचं. की हाच विचार आहे का? म्हणजे तू सांग मला, की काय विचारामुळे ही मी कृती करत नाहीये किंवा हे माझं काम होत नाहीये. ही स्टेप होत नाहीये पूर्ण. आपण म्हणतो बघा बऱ्याचदा, आम्ही खूप विचार करतो, पण आमचं ते कामच होत नाही. ते एक्झिक्युशन होत नाही त्याचं. तर त्यावेळी तुम्ही हे विचारू शकता, की का? आपल्या सबकॉन्शियस मधला असा का एक विचार आहे, जो मला थांबवतोय? जो आपल्याला सरळ-सरळ नाही कळत, तो तुम्ही विचारू शकता तो आणि ते येतं, बरोबर उत्तर येतं ते, की तुला मनामध्ये ही भीती आहे, म्हणून तू ते करत नाहीयेस काम. असं पण असतं ते. प्रत्येक वेळेस आळसच असतो असं नाहीये. तर अशा पण गोष्टी असतात, जे ब्लॉकेज असतात आपल्यामध्ये, जे आपल्याला डीप डाउन असतात, जे इथं कळतात आपल्याला. आणि मग तुम्ही जो विचार तुम्हाला सांगितला जाईल ना, मग त्यासाठी अ, त्या विचाराला आपण बदलतो. त्याचा सकारात्मक करतो. जो काही अडथळा आहे, त्याला सकारात्मक करतो. अशा प्रकारे सेमच प्रोसिजर आहे. ते आपण जेव्हा उद्या सराव घेऊ तेव्हा कळेलच. तर त्याच पद्धतीने करायचंय आणि जे आपल्याला वाक्य मिळेल ते आपण म्हणायचंय पूर्ण आठवडाभर आणि मग तुम्ही बघा, की तुमचं जे पहिली स्टेप असते ना कुठल्याही इच्छेपर्यंत पोहोचायची, जे आपल्याला आनंद मिळवायचा, जो अनुभव मिळवायचा आहे, पूर्णतः म्हणजे आपल्याला त्या क्रियेतनं, ती स्टेप घडेल. तर या सरावाचा आपण वापर करून घेऊ, अभ्यास करू आपण याबद्दल. लक्षात ठेवा तुम्ही अजूनही ही तंत्रे शिकत आहात. हे टेक्निक आपण शिकतोय. त्यामुळे खूप वेगाने उडी मारायचा प्रयत्न करू नका. फक्त ह्या 2 निर्मिती सूत्रांचे अनुकरण करा. त्यांना वापरण्यासाठी सहज आणि वचनबद्ध अनुभव करा. लवकर तुम्ही नियमितपणे त्यांचा विचारांचा आधार म्हणून वापर कराल, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या उच्च स्वला जे काही अनुभव येतात, ते तुमच्या सर्वोच्च आणि सर्वोत्तम हिताचे असतील. की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, की मी ह्या माणसाला फोन करणं योग्य आहे का नाही? ह्याची मदत घेणं योग्य आहे का नाही? किंवा मी हे करू का नको? मी तिथं जाऊ का नको? हे सगळं आपल्याला वाटतं, आपल्या भ्रमात, आपल्या कल्पनेत आपण जगतो. पण आपलं सर्वोच्च हित जे आहे ते आपल्या उच्च स्वला माहिती आहे. त्यामुळं जरी आपल्या मनात त्याचे विरोध करणारे अनेक विचार असतील, "नको मी या माणसाला फोन करत नाही. नको, मला काय माझं काय हे झालंय, मी असं काहीही असेल समजा, फोन करणं किंवा अजून कुठलीही गोष्ट जी आपल्याला अडवतीये, ती कृती करण्यापासून. ते सगळे आपले भ्रम आहेत, कल्पना आहेत.
पण त्या विचारांचा विरोध असतानाही आपला उच्चस्व ते करायला आपल्याला सांगतो. आणि जर आपण ते केलं, तर तुम्हाला अनुभव येईल, की ते काम आपलं इतकं परफेक्ट झालंय आणि त्याच्यातनं पुढे खूप दारं उघडली. एक काम केलं पहिली स्टेप, की अनेक डोअर्स ओपन होतात. तसंच आहे हे. अगदी असंच आहे, की पहिली स्टेप घेणं आणि त्यामध्ये कुठले विचार अडथळे आणतात ते आपल्याला उच्चस्व सांगतो. तर हे तुम्ही पुन्हा निवांत वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल, की समजलंय किंवा नाही, पण मला पूर्ण खात्री तुमच्या सगळ्यांना समजलंय ते. कारण आपण 3-4 आठवडे, धडे आपण हेच प्रोसिजर फॉलो केली आहे. म्हणजे एक त्याला फक्त निर्मितीचं सूत्र म्हणलं गेलंय. पण ते सूत्र म्हणजेच काय? ते वाक्य आहे, जे आपण म्हणणार ते अफर्मेशन आहे, ते सत्य आहे. त्याला काही नाव द्या. पण ते तसंच आहे, की आपण अगदी साध्या पद्धतीने मला जे अनुभव करायचे ना, प्रेम असेल, इच्छा असेल, ती कृती असेल, त्यावेळेस मी फक्त जाणार हृदयात, माझ्या उच्चस्वला विचारणार, की "तू मला सांग, हे मला अनुभव करायचंय." तर हे अ, कुठली कृती, कुठलं एक पहिली स्टेप घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुमच्या भाषेत विचारा. आणि जे पहिलं मी म्हणलं ना, की मी ते विचारत नव्हते, की हे योग्य आहे का? कारण त्याचं का सांगितलंय? कारण ते दिसतं आपल्याला साहजिक आहे. सरळ-सरळ आपल्याला ते दिसते, की मला हे करणं गरजेचं आहे. मला जर अशी काही बिझनेस सुरू करायचा तर पहिली स्टेप मला घेणं गरजेचं आहे, की ते प्रॉडक्ट्स बद्दल माहिती घेणं, बाजारात जाऊन हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपण नाही करत. मग ते उच्चस्वला विचारत कशाला? म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, की माझ्या हातून जो आवाज येतोय त्याच्यावर मी विश्वास नाहीये. म्हणून ते तसं दिलेलं आहे, की शहाणपणाचं आहे का? मी हे विचारणं. याचा अर्थ की मला माहिती आहे ते खरं. मग अशा वेळी कशाला विचारत बसायचं? म्हणून तसं दिलंय. पण ते मी कधी करत नाही. मी डायरेक्ट असं विचारते, की ही कृती करणं कुठली कृती करावी? काय स्टेप घ्यावी? काय असेल ते पहिलं. त्यावेळेस मग जे मनात विचार येतो ना, तो. आणि मग त्याचा संकेत मागितला हो, नाहीचा. की मग असा कुठला विचार आहे जो मला थांबवतोय, की मी का करत नाहीये ते ॲक्शन का नाही घेते मी? त्याच्या मागे पण आहे ना काहीतरी खोल. ते विचारायचं. मग तो विचार आला मनामध्ये, कशामुळं घेत नाहीयेस? त्या विचाराला मी कसं सुधारू? कसं बदलू? याच्यासाठी आपणच ते विचाराला सकारात्मक करायचं. हे आपण शिकलोत आधीच्या धड्यामध्ये. अगदी तसंच आहे. आणि ते जे सूत्र आहे, ते पहिल्याच धड्यासारखे जे मी तुम्हाला पाठवेन. अं, आणि ह्याचा सराव तर आपण उद्या घेऊच. त्यामुळं वाटलं तर आपण पुढचा जो धडा आहे, तो थोडासा 1 दिवस उशिरा चालू करू. कारण या आठवड्यात आपल्याला थोडा जास्त वेळ मिळेल प्रॅक्टिसला. त्यामुळे काळजी करू नका. हे फक्त आत्ता समजून घ्या आणि लिहून घ्या व्यवस्थित. हे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ती स्टेप येईल ना, की तुम्हाला काहीतरी उदाहरणच सांगते. आता एका गृहिणीचं उदाहरण सांगते. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा घरामध्ये किंवा असं काहीतरी ठेवायचंय छोटंसं एक फंक्शन. पण ते ठेवताना ना अनेक विचार येतात, की घरातल्यांचा काही विरोध होईल का? किंवा काही असे छोटे-छोटे विचार आणि ते काम होतच नाहीये. खूप दिवस इच्छा असूनही. ते कृती होत नाहीये माझ्याकडनं. त्यावेळी तुम्ही हे वापरून बघू शकता. म्हणजे सगळे नोकरी, बिझनेसमधलेच उदाहरण नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यात साध्या-साध्या गोष्टींमध्ये सुद्धा ह्या एक एक छोट्या स्टेप घेतल्या, की त्यातनं कुठे-कुठे आपण कसे-कसे पुढे जातो आपल्यालाही कळत नाही. कारण आपलं हित जे आहे ते त्याला माहिती. साध्या पद्धतीने तू करू शकते, तर कशाला लांबचा रस्ता धरायचा? असं आहे, की एक स्टेप फक्त भीती स्वतःची कमी केली आणि अशी एक आपण धाडसाचं काही काम केलं, तर मग पुढे अजून अनेक संधी येतात आपल्याकडं आपोआपच त्या मार्गातून. तर अशा प्रकारचा हा धडा दिलेला आहे, की तुम्ही सहज योग्य कृती करता, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत एक असता ईश्वराच्या विचारांसोबत. म्हणजेच काय राइट थॉटनी सुरू केलेलं कर्म. ना भीतीपोटी आपल्याला भीती खूप आहे मनात, खूप शंका आहेत. अशा वेळी आपण या धड्याचा वापर करून घेऊ शकतो. की जेव्हा आपण त्याच्या विचारांबरोबर एक असतो, तेव्हा नकळतच कर्म अशी घडायला लागतात आपल्याकडनं, की आपल्याला वाटतं, "अरे, कुठून मदत मिळतेय? काय आहे? कसं काय घडलं?" आणि खूप प्लॅनिंग करून, खूप त्याच्यावर काम करून सुद्धा ती कामं तितकी पूर्ण होत नाहीत. बऱ्याचदा असे अनुभव येतात. कारण त्याच्यामध्ये जे प्लॅनिंग केलेलं आहे, त्यावेळेस खूप शंका हे ते येतात गोष्टी. तेव्हा आपल्याच आतले असे विचार असतात, जे त्याला अ, आपल्याला कळत पण नाही कसे अडथळे आणतात. आणि जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने पुढे जातो, की मी आणि माझा ईश्वर एक आहे आणि जेव्हा आपण ते काम करतो ना, तेव्हा आपल्याला कळत पण नाही, की मी तर विचार न करता हे काम केलं आणि ते पूर्ण झालं माझं. ही अवस्था आहे आपल्या सगळ्यांची. आणि या अवस्थेला आपण पोहोचतो जेव्हा आपण उच्च स्वसोबत एक असतो. आपला उच्च स्व भाग पडतो आपल्याला हे करायला सगळं. ते विचार तसे प्रकट होतात आपल्यामध्ये. म्हणून मध्ये एक
एका ताई आहेत आपल्या, त्यांनी विचारलं होतं, की "ही इच्छा माझ्या मनात होणं, हा द्वेष आहे का?" तर हा द्वेष नाहीये. तो विचार आपल्या मनात येणं, आपल्या उच्च स्वचं त्याला माहिती ह्याचं हित कशात आहे या व्यक्तीचं. त्यामुळे तो इच्छा देतो आणि त्याप्रमाणे आपण कृती करायची आणि तेच योग्य बघायचं, की जो विचार येतोय, त्याच्यावर मला कृती करायची का? हे विचारण्यासाठीच आपण हा सराव करतो. हो, नाहीचे संकेत घेणं, हे सगळं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनात येणं म्हणजे कुणाशी कंपॅरिझन, तुलना किंवा द्वेष असं नाहीये. ते आपल्या हिताचं असतं, आपल्याला ते करायचं असतं आपल्या पुढच्या प्रगतीसाठी. म्हणून ते विचार प्रकट केले जातात उच्च स्वद्वारा. त्याला पकडायचं आणि त्याप्रमाणे चालायला लागायचं फक्त. इथं म्हणजे काय येतो महत्वाचा पाठ बघा, सरेंडर, समर्पण. जे आपण करत नाही. आपण खूप गोष्टींचा आपल्या पहिल्या अनुभवातून पास्टमधल्या आलेल्या, त्या गोष्टींचा खूप आपण घट्ट आपल्यावर पगडा असतो. त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी सहज दिसतायत डोळ्यांना, जाणवतायत तरी आपण करत नाही. कारण कुठेतरी पूर्वीचे अनुभव, कोणतरी काहीतरी म्हणलेलं असतं, "हे तुला हे जमणार नाही." हे सगळंच आलं. म्हणजे म्हणूनच त्याला बाबाजींनी नाव दिलंय. कारण ती व्यक्ती कष्ट करतीये, पण त्याला यश नाहीये. कारण ती आपल्या भ्रमातच जगतीये. हेच भ्रम आहे. कुणीतरी सांगितलंय म्हणून मी अशी आहे. कुणीतरी पहिले माझे अनुभव. हे तर भूतकाळ तर नाहीये, केवळ वर्तमानच आहे. जे काही मी आत्ता ठरवते, ह्या वर्तमानात जो निर्णय घेते, जो विचार करते, तोच माझा परिणाम ठरवतं. या तत्वानी जर आपण गेलो बाबाजींच्या, तर ना भूतकाळ आहे ना भविष्य आहे. केवळ आहे तो वर्तमान आणि वर्तमानामध्ये माझा जो विचार आहे, तोच माझं वास्तव घडवतो. तर त्याप्रमाणे हा धडा आपल्याला शिकवतो. पुन्हा एकदा नीट वाचा. कुठेही तुम्हाला असं वाटलं, की मला हे समजत नाहीये, काही नाही असं किंवा ह्याच्यामध्ये काही शंका आहे, तर आपण ते डिस्कस करू शकतो त्या गोष्टीवर. आपण त्याचा सराव घेऊ आणि अजून एक गोष्ट त्या निमित्ताने मला सांगावीशी वाटते. आता ते वर्तमान काळाचं आलं म्हणून, की जास्तीत जास्त प्रयत्न करा, की आपण वर्तमानात राहू आणि जेव्हा-जेव्हा असे विचार येतात, तर जागृत राहण्यापेक्षा ते विचार पुनरावृत्ती करत राहा. तिथं आपल्याला जागृत राहायची पण गरज नाही. आपले विचारच पूर्णच बदलत जातात. कुणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण सत्र थांबवूया. ठीक आहे. आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू सकाळच्या. उद्या समृद्धीताई सत्र घेणार आहेत सकाळचं. तर समृद्धीताईंचे मी खूप हृदयापासून आभार मानते, की त्या इतक्या सकाळच्या वेळी सेवा देतायत सगळ्यांना ध्यानाची. आपण सुद्धा सहभाग घ्या त्याच्यामध्ये. 20 तारखेला मी जितकं ऐकलंय 20 जूनला मोठ्या प्रमाणावर एनर्जी असणार आहे. तर ते सोलार फ्लेअर ऑलरेडी सुरू आहेत. बाकी एनर्जीज आहेत. तर जरूर ध्यान वाढवा या काळामध्ये आणि बाबाजींच्या प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये राहा. धडा वाचन सुरू ठेवा आणि जितकं आपल्याला सहज, साधं, सोपं वाटतंय तितकंच ठेवा. फार त्याला अवघड करायची गरज नाही. अगदी सहज पद्धतीने आपला अभ्यास, आपलं ध्यान सहज पद्धतीने ठेवा. ध्यान पण आपल्याला नाही जमलं एखाद्या दिवशी करायला, तर फार त्याचा ताण पण घ्यायची गरज नाही, की आज नाही झालं, नाही झालं. तर तसं न करता 15 मिनिटं हृदयावर राहा. तुमचा अभ्यास झाला दिवसभरातला. एवढं जरी केलं त्या दिवशी तरी ठीक आहे आणि अवेअरनेसमध्ये म्हणजेच वर्तमानात आणि बाबाजींच्या विचारात. बस एवढेच आपल्याला अभ्यास करायचे. मी तुमच्या सगळ्यांना खूप हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवते आणि आपण सगळेजण उद्याच्या सत्रात भेटू. धन्यवाद आणि शुभरात्री.